सुरुवात. नमस्कार. नमस्कार. सुहास शंकर पुरोहित यांचं आज आपल्याला स्वागत करायचं आहे. आज त्यांचा कार्यक्रम आहे. तर डोंबिवलीतील बायोलॉजीचे तज्ञ शिक्षक सुहास पुरोहित हसतमुख मन मिळावू, त्यांचे स्नेही आपले कुटुंबीय, निमंत्रित श्रोते आणि जाणकार रसिक सभासद बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांचे शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. मी आरती प्रभुणे यांना विनंती करते की त्यांनी शंखनादांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. शंख हे शब्द ब्रह्माचे प्रतीक आहे. शंख हा पंचतत्वाचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेल्या सात्विक अहमचे प्रतीक असलेल्या सुरेख अशा शंखनादांनी कार्यक्रमाची सुरुवात आरतीताई तुम्ही केलेली आहे. खूप खूप छान सुरुवात झालेली आहे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद, तुमचे आभार. आणि आपले विरंगुळाचे सर्व रवींद्र खानोलकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी सुहास पुरोहित यांची डिजिटल माध्यमातून ओळख करून द्यावी. वा, म्हणजे आज अलभ्य लाभ आहे की दिलासा विरंगुळा केंद्राच्या निमित्ताने आणि दिलासा विरंगुळा केंद्र सभासदांच्या निमित्ताने आपल्याकडे इतके बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत की खरंच कौतुक आहे. पण आजचं जे व्यक्तिमत्व आहे हे पण थोडं आगळं वेगळं आहे. अखंड कारकिर्दीमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवून जगणं असं हे व्यक्तिमत्व आहे श्री सुहास शंकर पुरोहित. आणि आजचा विषय आहे चला जाऊया कांगारूंच्या देशात. आपल्याला ऑस्ट्रेलियाची सफर करायची आहे आणि या सफर मध्ये भरमसाठ फोटोंचा पण समावेश आहे. त्यामुळे आपल्याला एक तर सुहास पुरोहित यांची शैली जी आहे प्रवास वर्णनांची अधिक फोटोचं सहाय्य अशा प्रकारे आजचा कार्यक्रम होणार आहे. शिक्षण त्यांचं 4थी पर्यंत बालमंदिर फणसेबाईंची शाळा डोंबिवलीत आहे. 5वी ते 7वी ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा, 8वी ते 11वी किंग जॉर्ज म्हणजे राजा शिवाजी हायस्कूल दादर इथे झाले. BSc केमिस्ट्री बॉटनी रुईया कॉलेज दादर, ऍडव्हान्स डिप्लोमा इन प्रोडक्ट मॅनेजमेंट दादर, ऍडव्हान्स डिप्लोमा इन मार्केट रिसर्च दादर. इतर शिक्षणामध्ये योग आयुर्वेद पदविका 3 वर्षे टिळक विद्यापीठ पुणे, डिप्लोमा इन मॅग्नेट थेरपी नाशिक, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी डोंबिवली निसर्गोपचार कॉलेज. 1974 ते 1979 अरिस्टो फार्मास्युटिकल्स MR फील्ड ऑफिसर आणि फील्ड ट्रेनिंग. 1979 ते 84 जिनो फार्मास्युटिकल्स फील्ड ऑफिसर, रिजनल मॅनेजर, प्रॉडक्ट मॅनेजर, फील्ड वर्क, क्लासरूम ट्रेनिंग. सायपॉन या प्रथित यश औषधाचा फॉर्म्युला सूचित केला नाशिक. 1984 ते 88 ब्लू शिल्ड फार्मास्युटिकल्स अंबुजा सिमेंट ग्रुपचं आहे ते. सेल्स प्रमोशन मॅनेजर, ट्रेनिंग, सेल्स प्रमोशन मटेरियल, FDA व प्रोडक्शन फॉलोअप. तेव्हा FDA कठीण होतं, आता ते ॲट इज आहे. 1988 ते 89 ट्रेनिंग व प्रमोशन एड्स मार्केट स्वतंत्र व्यवसाय. HB ग्रो व डिलेक्स या औषधांचं मार्केटिंग. युरेका तर्फे स्वतंत्र व्यवसाय. साधारण 88 ला त्यांनी स्वतंत्र व्यवसायात पदार्पण केलेलं आहे. 88 ते 13
सेन्सॉर फार्मास्युटिकल्स, सेल्स प्रमोशन मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, जनरल मॅनेजर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. सिनारेस या औषधाचा खप 1988 साली 2 कोटीचा होता. तो 2013 ला त्या कंपनीचा त्याच औषधाचा खप 150 कोटी पर्यंत नेलेला आहे. 88 ते 2013 सेंटॉर फार्मास्युटिकल्स, AB ऑफ्थॅल्मिक, कार्डिओ, डायबेटिक व स्किन या 5ही डिव्हिजनचे ट्रेनिंग, प्रमोशनल मटेरियल व मॅनेजर डेव्हलपमेंट प्रोग्राम तसेच R&D व क्लिनिकल रिसर्च बरोबर कोऑर्डिनेशन. संपूर्ण करिअर मध्ये 1500 पेक्षा जास्त MR व 400 पेक्षा जास्त मॅनेजर्सना ट्रेनिंग दिले. त्यात ओंकार, प्राणायाम व योगासनांची तोंड ओळखही जोडीला करून दिली. रिटायरमेंट नंतर पाटकर विद्यालयामध्ये BARCच्या परीक्षेसाठी 5वीच्या मुलांना बायोलॉजीचे प्रशिक्षण इंग्रजीत दिलं. बदलापूरच्या म्युन्सिपल शाळांसाठी BARC परीक्षेसाठी बायोलॉजीचे प्रशिक्षण मराठीत दिलं. गेली 4 वर्षे ICSCच्या 10वीच्या अभ्यासक्रमातील बायोलॉजीचे प्रशिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन घेतले. 1997-98 मध्ये योगासनाचे मोफत वर्ग आपले गुरुबळ श्री शरद अग्निहोत्री यांच्या घरून चालवले. त्याचा फोटो आपल्याला बघायचा आहे. शरदराव अग्निहोत्री पण आपल्यात आता आहेत. आपण काही फोटोंच्या साहाय्याने त्यांचा प्रवास बघायचा आहे. 22 नोव्हेंबर 1981 वैवाहिक जीवनाची सुरुवात. रिसेप्शनच्या वेळेचा फोटो आहे. सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर योगेश आचार्य व डेंटिस्ट डॉक्टर नरेंद्र मोक्षाशी कुटुंबियांसोबत आहे हा फोटो. 1991 सेन्सॉर सेल्स प्रमोशन डिपार्टमेंटची सुरुवात झाली. त्यावेळेचा फोटो आहे. फोटोत बसलेल्यामध्ये उजवीकडे जर एक स्मार्ट आणि आगळं वेगळं व्यक्तिमत्व दिसतंय आपल्याला सगळ्यांना. 1993 मॅनेजर्स बरोबर ग्रुप फोटो आहे. गोवा फॅक्टरी म्हापसा. 1996 सेल्स प्रमोशन टीम बरोबर फोटो आहे. मध्यभागी खाली मस्तपैकी रुबाबदार टाय लावलेला फोटो आहे. 1998 मगाशी आपण प्रमोशनल मटेरियल असं म्हटलेलं आहे. तर श्री अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक विजेत्यांचं पोस्टर शांती निकेतन मध्ये नेऊन दिलं. आता नेऊन देताना ते नाहीयेत, पण हे जे 6 नोबेल पारितोषिक विजेत्यांचं जे चित्र आहे ते सुहास पुरोहित यांनी काढलेलं आहे. 2005 सेन्सॉर रौप्य महोत्सवी वर्ष. डायरेक्टर्स बरोबर कुटुंबियांचा फोटो आहे. 28 सप्टेंबर 2003 हृदय दिनानिमित्त डॉक्टरांसोबत चालाल तर वाचाल हा उपक्रम लोकसत्ता मधील रिपोर्ट आहे हा. आणि तसाच रिपोर्ट सकाळ मधील आहे, तो हा आहे. सुहास आपल्याला डावीकडे फोटो मध्ये उभे आहेत ते दिसत आहेत. 2004 भ्रामरी प्राणायामाचे प्रात्यक्षिक डोंबिवली जिमखानाला सादर करताना. मधुमेहाला प्रतिबंध व नियंत्रण करूया असोसिएशन फॉर डायबिटीस केअर अँड प्रिव्हेन्शन या संस्थेतर्फे आहे. 1996-97 डॉक्टर कुमुद बेदरकर व प्रिन्सिपल जोशी यांच्या हस्ते निसर्गोपचाराचे सर्टिफिकेट प्राप्त करतानाचा फोटो आहे. काही स्वनिर्मित डिझाईन्स व पोस्टर्स, जसं मगाशी आपण म्हटलं ते 6 मोठ्या व्यक्तींची पोस्टर्स चित्र काढून ते पोस्टर समर्पित केलं. तसं डॉक्टर्सची शपथ, डॉक्टर्स प्लेज ही त्यांनी बनवलेली आहे. ज्येष्ठ नागरिक दिनाचं हे जे काही डिस्प्ले आहे ते त्यांनी बनवलेलं आहे. बालदिनाचा डिस्प्ले ज्याच्यात सबसिडीच्या चित्राचा वापर केलेला आहे, पण त्यातले कंटेंट्स वेगवेगळे आहेत.
तसेच मातृदिनाचं हे पोस्टर आहे त्यांनी बनवलेलं. कॅल्शियम पॅक, कॅल्शियम म्हणजे मुलांची उंची असा जो एक प्रघात असतो, तर हे कंपनीचं पोस्टर त्यांनी बनवलेलं आहे. डॉक्टर स्वाती देसाई, त्यांनी जेव्हा शरदरावांकडे योगाचे वर्ग झाले तेव्हा हे छोटीशी कविता लिहिली आहे. त्याच्यात सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यातले शरद म्हणजे आपले शरदराव आहेत, शरदराव अग्निहोत्री, सुहास आहेत, आणि जुई म्हणून नाव आहे ते सुहासरावांच्या धर्मपत्नी आहेत. शरदाचे शीतल चांदणे सुहास जुईने सांभाळून मृदुलकरांनी ओंजळीत धरिले, ऐशा निसर्गोपचारी ओळख झाली मृदू मनाची, धन संस्कारांचे मन निर्मळ करुनी गीत गाणे निसर्गाचे. एक आशीर्वाद आहे डॉक्टर स्वाती देसाई सोबत धन्वंतरी पूजन. क्लास घेतानाचे जे आपण म्हणतो की शरदरावांच्या इकडे घरी येऊन क्लास घेतले तेव्हाचा फोटो आहे. भारतीय क्रिकेट टीमचे मसाजिस्ट डॉक्टर रमेश माने बरोबर श्री शरद अग्निहोत्री, सौ जुई पुरोहित व इत्यादी. शरदराव उजवीकडून दुसरे आहेत त्या फोटोमध्ये. हा एक महत्वाचा सन्मान आहे त्यांना कंपनीकडून मिळालेला. 30 सप्टेंबर 2013 रिटायर होताना सेंटॉरचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री SD सावंत यांच्याकडून मिळालेला अवॉर्ड आहे. त्याच्यात काय लिहिलंय ते सांगतो आपल्याला. अवॉर्डेड टू मिस्टर सुहास पुरोहित इन रेकग्निशन ऑफ मेरिटोरियस सर्व्हिस rendered to Centaur Pharmaceuticals Private Limited for 18 fruitful years on behalf of Centaur management and staff. आणि त्यांनी तिथे सर्व्हिसचा भाग 18 वर्ष असलं तरी 6 वर्ष कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम केलंय. त्यामुळे सेंटर फार्मास्युटिकल्सना त्यांनी 24 वर्ष आपली सेवा प्रदान केलेली आहे. आणि या त्रोटक ओळखी नंतर मी सूत्र अपर्णाताईंकडे देतो. अपर्णाताई, एका तुल्यबळ अशा सुहासजींची ओळख तुम्ही तितक्याच ताकदीने करून दिलीत सर, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता मला उमजलेले सुहास पुरोहित डोंबिवलीतील फणसेबाईंच्या शाळेमध्ये 1ली ते 4थी शिक्षण झालं. तिथे त्यांनी 4ही वर्ष त्यांनी पहिला नंबर स्वतःचा सोडलेला नाहीये. अभ्यासात ते हुशार होतेच, पण खोडकरपणाही होता, त्यामुळे शिक्षाही होत होती. पण शिक्षेतही शिक्षण गुंफणारे त्यावेळेचे शिक्षक होते, म्हणूनच त्यांच्या यशाचा हा आलेख चढता आहे. शालेय जीवनात त्यांनी प्रसंगानुरूप भाषणं केलेली आहेत, त्यात त्यांना बक्षीसही मिळाले आहे. कॉलेजमध्ये असताना रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या नाटकात त्यांनी भाग घेतला होता. नकला ते करतात आणि दिलीप कुमार आणि राजेश खन्ना यांचे डायलॉगही ते म्हणून दाखवत होते आणि आताही दाखवतात. MR म्हणून काम करत असताना ते KEM व टाटा हॉस्पिटलमध्ये जात होते. हॉस्पिटलमध्ये गर्दी असेल, पेशंट खूप असतील, तेव्हा ते बाहेर नुसतेच बसत नव्हते, तर तेथील डॉक्टरांची परमिशन घेऊन तिथे असलेली पुस्तकं घेऊन ते वाचत होते. नुसतंच वाचत नव्हते, तर त्याचा ते सखोल अभ्यास करत होते. आणि डॉक्टरांशी ते एखाद्या औषधावर प्रश्न विचारायचे, चर्चा करायची आणि त्या संदर्भातली अनेक पुस्तके वाचून एखाद्या गोळीवर किंवा औषधावर त्यांचा अभ्यासाअंती निर्णय पक्का झाला की ते मेडिकल डिपार्टमेंटला कळवत होते. म्हणजे आपला वेळ सुद्धा फुकट ते घालवत नव्हते. त्यांना किती आवडीने ते काम करत होते बघा. डॉक्टर जगदीश उपासने तर त्यांना प्रत्यक्ष विचारत पुढ्यात सुहासजी उभे राहिलेले दिसले की विचार, बोल काय तुला प्रश्न आहे, तुझ्या मनात काय आहे, बोल तुला काय विचारायचं आहे. आणि अशाच जिज्ञासू अभ्यासू वृत्ती असलेल्या सुहासजी अनेक प्रश्न त्यांना विचारत होते आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं डोंबिवलीचे प्रसिद्ध डॉक्टर जगदीश उपासने देत होते. आणि त्यांना
त्यावेळेचे खरं तर डॉक्टरही होते आणि असे विचारणारे सुहासजी पण होते. आणि तेव्हा ज्या वेळेला खरं तर त्यांना डॉक्टर व्हायचं होतं, पण ते डॉक्टर होणं त्यांना काही कारणामुळे शक्य झालं नाही. तर ती भूक मात्र इच्छा जी होती ती त्यांनी अशा रीतीने पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इथे मोठमोठ्या लोकांचा, इतर डॉक्टरांचा आणि मोठ्या लोकांचा त्यांनी विश्वास साधन केला. ऑरिस्टो कंपनीतील त्यांच्या क्लब तर्फे ते सहलीला गेले 1997 ला. तेथे त्यांनी 100 रुपये घोडेस्वाराला दिले आणि सांगितलं की 1 तास घोड्यावरून रपेट करून आण आणि 1 तास मला घोडेस्वारी शिकव, हॉर्स रायडिंग. तर अर्थात घोडेस्वारी खुश झाला आणि 1 तासात सुहास पुरोहित हॉर्स रायडिंग शिकले. महत्वाचं बघा, 1 तासात ते शिकले. आणि गंमत म्हणजे 1996 ला जवळजवळ 21 वर्षांनी ते महाबळेश्वरला गेले होते. तेव्हा त्यांनी स्वतः एकटे घोड्यावर स्वार झाले आणि रपेट करून आले. म्हणजे 21 वर्षांनी त्यांची जी शिकलेले होते ते हॉर्स रायडिंगची कला विद्या त्यांना तिथे उपयोगी पडली आणि त्यांचं निरीक्षण, आत्मविश्वास आणि 21 वर्षापूर्वी जे शिकलेले ते त्यांनी आत्मसात केलेलं ते 21 वर्षांनी त्याचा त्यांनी उपयोग केला आणि यशस्वी घोडेस्वारी त्यांनी केली. त्यांचे लग्न बोडस कार्यालयात डोंबिवलीच्या झाले. वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लग्नाला 1 नाही 2 नाही तब्बल 40 डॉक्टर उपस्थित होते. म्हणजे तुम्ही विचार करा, हे लग्न डॉक्टरांचं होतं का एका सुहासजींसारख्यांचं होतं, हाही प्रश्नच आहे. म्हणजे 40 डॉक्टर होते. त्याच्यामध्ये प्रथितयश असे डॉक्टर म्हणजे जगदीश उपासने, डॉक्टर प्रभाकर कामत, डॉक्टर अरविंद प्रधान, डॉक्टर R.M. भट ज्यांनी डोंबिवलीचा पहिला ज्येष्ठ नागरिक संस्थापन केला ते. असे अनेक 40 डॉक्टर त्यांच्या लग्नाला हजर होते. आणि एक दुसरी बाजू बघा, डॉक्टर प्रभाकर कामत हे लहान मुलांचे डॉक्टर, चाइल्ड स्पेशलिस्ट. तर त्यांच्या लग्नात हे त्यांच्याबरोबर 3 दिवस निमंत्रण द्यायला गेले होते आणि इतकं त्या डॉक्टर कामतनी ह्यांच्यावर विश्वास होता की ते घरचेच समजून त्यांनी सगळी जबाबदारी त्यांच्यावर त्यांनी टाकलेली होती. म्हणजे विश्वास संपादन करणं आणि तो यशस्वी रीतीने पार पाडणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या चिरंजीवाला त्यांनी म्हणजे त्यांच्या मुलाला त्यांनी CETचे 250 पेपर सोडून घेतले. विचार करा, 250 हे पेपर आपल्या मुलाकडून त्यांनी सोडून घेतले आणि त्याचं फलित म्हणजे त्यांना ऑन मेरिट वर डेंटिस्ट साठी ऍडमिशन मिळाली. म्हणजे काहीही पुढे त्यांना करावं लागलं नाही, ऑन मेरिट वर. त्यांची इच्छा त्यांच्या मुलाने पूर्ण केली. आणि वैशिष्ट्य म्हणजे सुहास यांनी त्यांच्यावर जबरदस्ती केली नाही किंवा माझी इच्छा आहे, माझी अपेक्षा आहे, माझी पूर्ण झाली नाही, तू कर, हा कुठलाही हे का किंवा काही त्यांच्या ससेमिरा पाठी नव्हता. तरी पण त्यांचा मुलगा आता डेंटिस्ट आहे आणि त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे त्यांच्या मुलांनी. आणि यासाठी त्यांना मार्गदर्शन डॉक्टर लेले यांचं मिळालेलं आहे. आता त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य बघूत आपण. लहान मुलात लहान मूल होऊन ते वावरतात, त्यांच्याबरोबर खेळतात. वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि दुसऱ्याला प्रोत्साहन देणे हे त्यांचे कर्तव्य आहे म्हणण्यापेक्षा सुद्धा ते आवडतं त्यांना आणि ते देतात दुसऱ्यांना प्रोत्साहन. ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी गर्दीचा त्रास नको म्हणून ते लवकर बाहेर पडून डाऊन अप करून ते ऑफिसमध्ये 10 मिनिटं आधी पोचायचे. म्हणजे वेळेचं महत्व. काम वेळच्या वेळी करणे हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. त्यांचा अमूल्य वेळ असा रिकामी कधीही त्यांनी सोडलेला नाही आहे. आता त्यांच्याविषयी अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे सुप्रसिद्ध डोंबिवलीचे डॉक्टर KN वर्दे यांच्याकडे ते गेले होते आणि तिथे यांना त्यांनी डॉक्टरांनी 10 मिनिटं लेक्चर दिलं, तरुण पिढी कशी आहे, आजकाल कसे वावरते वगैरे. आणि त्याचं कारण होतं की सुहासजींनी
तपकिरी रंगाचा चष्मा घातला होता आणि त्या डॉक्टरना वाटलं की तो गॉगल आहे आणि म्हणून तर त्यांनी प्रामाणिकपणे शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि सांगितलं की डॉक्टर खरंच माझा हा चष्मा आहे, माझा गॉगल नाही. म्हणजे ऐकून घेण्याचं त्यांनी पेशन्स ठेवलं, ऐकून घेतलं आणि तेवढ्याच प्रेमाने डॉक्टर वर्दे यांनी त्यांच्या पाठीवरून प्रेमळपणाने आपुलकीने हात फिरवला आणि सॉरी म्हणाले. म्हणजे दोन उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या स्वभावाचं इथं दर्शन घडतं आपल्याला. स्वतःचा बिझनेस करण्यासाठी त्यांनी FDX लायसन्स घेण्यासाठी त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्यांनी असिस्टंट कमिशनर श्री मेहता यांना 1,000 रुपयाचा चेक दिला आणि त्यावेळेला ते देतच होते, म्हणजे ती प्रथाच होती. तर त्या मेहता यांनी त्यांची सगळे फाईल चेक केली, बघितलं आणि तुम्ही खूप प्रामाणिक आहात आणि तुम्हाला तुमचे पैसे आम्हाला नको आहेत म्हणून सांगून त्यांनी ते त्यांचे पैसे त्यांना परत दिले. म्हणजे इतका यांच्याकडे शिस्त होती, प्रामाणिकपणा होता आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचं फळ त्यांना इथे अशा रीतीने मिळालेलं आहे. HB ग्रो व डॉएक्स ह्या 2 प्रॉडक्ट्स त्यांनी बाजारात आणले होते. एक चांगला प्रतिसादी या दोन्हीला त्यांना मिळाला होता. पण इथे दुर्दैवाने 1990 साली कर्जाची परतफेड केली नाही म्हणून त्यांच्या एका कंपनीला टाळे लागले, तर दुसऱ्या कंपनीची इमारत अवैध म्हणून नगरपालिकेने पाडून टाकली. त्यावेळेला 70,000 रुपयाचं त्यांचं नुकसान, 1990 सालची गोष्ट आहे. 70,000 रुपये नुकसान झालं, पण त्याही वेळेला ते डळमळले नाही, कोसळले नाही, काही नाही. शांतपणे त्यांनी ते सगळं पचवलं आणि परत ते नोकरीवर रुजू झाले. म्हणजे संतुलन, मानसिक संतुलन हे त्यांनी ढळू दिलेलं नाही आहे. तर आई वडील आणि सासू सासरे धार्मिक वृत्तीचे कष्टाळू, दुसऱ्याला मदत करण्याचे असल्यामुळे त्यांच्याच पुण्याईने मी इथपर्यंत पोहोचलो असे विनम्रपणे म्हणणाऱ्या सुहास पुरोहित यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला कांगारूच्या देशात घेऊन जावे. हा सुहासजी. हा, नमस्कार मित्रमैत्रिणी. आजच्या प्रवास वर्णनाचं कारण म्हणजे आमचे धाकटे चिरंजीव जॉय मेलबोर्नच्या RMIT इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी ME केलं आणि त्यांचा पदवीदान समारंभ जो होता त्या निमित्ताने आम्ही देशाटन केलं आणि ऑस्ट्रेलियाला गेलो. तर चला जाऊया कांगारूंच्या देशात. बुधवार दिनांक 3 डिसेंबर 2014 सगळ्या बॅगा पॅक करून झाल्या. कपडे अगदी कोंबून भरलेले होते आणि तेव्हा रात्रीचे 1:30 वाजले होते बरं का. जुईने 3:30चा गजर लावला होता. मी आणि सनी 5 वाजता उठलो. एवढ्यात सामान ड्रायव्हर हजर झाले कार सकट. आम्ही सगळं आवरून श्री गणेशाची प्रार्थना करून तयार झालो. मग 3 वेळा खटके चेक केले, 3 वेळा कुलूप उडून बघितलं आणि मग 5:30ला खाली उतरलो. वाटेत मेवणीला म्हणजे राधिकाला पिकअप केलं आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या 2 नंबरच्या टर्मिनसला आम्ही 6:50ला पोहोचलो. बॅगांचे वजन, इमिग्रेशन फॉर्म, सिक्युरिटी चेक वगैरे सगळं चटकन झालं. ढोकळा, सँडविच, कॉफी याचा नाश्ता करून आम्ही जेट एअरवेजच्या QF 3946 या विमानात स्थानापन्न झालो. हा, पण सीट आणि लेग स्पेसचा थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणजे खरं तर आम्हाला STची म्हणजे आपल्या लाल डब्याची आठवण झाली, अशी गचडी होती.
जुई आणि राधिका म्हणजे मिसेस आणि मेहुणी दोघांनाही आधीच थंडी वाजत होती. तेवढ्यात घोषणा केली, आपले विमान 30,000 फुटावरून जाते आणि बाहेरचे तापमान -49 डिग्री आहे. अरे बापरे, मग काय, दोघे अगदी थंडावल्या, गारठल्या. डोक्यावरचा एअरफ्लो पण त्यांनी बंद केला. थोड्या वेळाने भात, बीन्स वगैरे असं काही बेचव जेवण आलं. चहा, कॉफी, ज्यूस. हा, मग 3x बियर आली थोडीशी. मग कडू बियरची चव घेत घेत आम्ही एक डुलकी काढली. अरे चा, तेवढं सिंगापूरही आलं. सिंगापूर एअरपोर्ट खूपच प्रशस्त. टर्मिनल 2 वरून 3 वर आम्हाला विमान पकडायला जायचं होतं आणि अंतर जवळजवळ 3 किलोमीटर होतं. पण मध्ये जे आहे ते बऱ्यापैकी त्याच्यामध्ये स्वयंचलित बेड्स आहेत 250-250 फुटाचे आणि मोनोरेलही आहे. त्यामुळे हे सगळं अंतर आम्ही 5 मिनिटाच्या आत पार करून पोहोचलो. पण तिकडे झटपट स्क्रीनिंग झाले आणि आम्ही क्वांटासच्या एअरबस मध्ये जाऊन बसलो. तिथे मात्र सीट्स एकदम नीटनेटक्या होत्या, आरामदायी होत्या, स्टाफही छान होता, टॉयलेट स्वच्छ होत्या, जेवण ड्रिंक्स सगळंच मस्त, त्यामुळे गाढ झोप लागली. गुरुवार 4 डिसेंबर. हा, आम्ही चक्क 10 मिनिट आधी म्हणजे 6:30 वाजता सिडनी एअरपोर्ट उतरलो. इमिग्रेशन चेकअप वगैरे सगळं पटापट झालं. हा, आणि डिसेंबर महिना सुरू झाला होता, त्यामुळे क्रिसमस जवळ आला होता. त्यामुळे क्रिसमस ट्रीज आणि रोषणाई पाहून आम्ही सुखावलो. आमचे मोबाईल चार्ज केले. तोपर्यंत दुसऱ्या लोकल एअरवेजने आमचे धाकटे चिरंजीव जॉय आले, त्याला घट्ट मिठी मारली. म्हणजे जवळजवळ 2 वर्षांनी भेटला होता. नंतर सन बसची 12 सीटर बस आम्हाला आणायला आली आणि ती उशिरा आली म्हणून माझी थोडीशी चिडचिडच झाली. पण ऑपरेटर मुलगी मोठी स्मार्ट होती बरं का. ती जी म्हणाली, ओ अंकल, तुम्ही आणि जॉय आणि सनीचे मोठे भाऊ दिसता हो. हा, मग काय झालं की आमची चिडचिड तिथेच विरघळली. गोल्डबर्न स्ट्रीटवर ट्रॅव्हल लॉज नावाच्या हॉटेलवर आमचं बुकिंग होतं. तिथे आम्ही 10:30 वाजता पोहोचलो. रूम आम्हाला 2 वाजता मिळणार होती. तेव्हा लॉकरूम मध्ये सामान ठेवून आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो. सर्वांना थोडीशी भूक लागली होती. हा, तिकडे 7-Eleven शॉप्स आहेत बरं का. म्हणजे दर 5 मिनिटावर एक शॉप दिसतो. त्यात रोज लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तर असतातच. मग आम्ही थोडस सँडविच, केळे, कॉफी, कोक व पाणी घेतलं. हा, कोक व पाणी या दोन्ही गोष्टी 4 ऑस्ट्रेलियन डॉलरला म्हणजे 220 रुपयाला. हा धक्का पचवत पचवत आम्ही कॉफी प्यालो. ते एकदम स्वच्छ हो, पेपरलेस रस्ते आणि शिस्तबद्ध वाहतूक. सिग्नलवर सर्व शांतपणे उभे. गाड्या लांब असल्या तरी कोणी क्रॉस करत नाही. आमची मात्र चुळबुळ सुरू होती, कारण आपल्याला इथे मध्ये मध्ये क्रॉस करायची सवय आहे ना. मग वाटेमध्ये KFC, मॅकडोनाल्ड, सबवे, हंग्री जॅक असे वेगवेगळे फास्ट फूडचे जॉईंट्स होते कोपऱ्यात. पण आम्ही मध्ये फिरून सुशी नावाचे जे जॅपनीज राईस रोल येतात ते घेतले. फार छान होते चवीला. समोरच सिटी सेंट्रल स्टेशन होतं. तिथली बरीचशी स्टेशन जी आहेत ती आपल्या ब्रिटिश स्टेशनासारखीच दिसतात, म्हणजे ब्रिटिश बांधकामच आहे. तिथल्या मॉलमध्ये पहिली खरेदी करण्याचा मान आमच्या सनीने मिळवला. त्यांनी $6 एक ऑस्ट्रेलियन हॅटची खरेदी केली. मग आम्हाला एक फ्रोझन योगर्टचा स्टॉल आपल्याकडे सध्या येतोय, पण तिथे स्टॉल असा होता की स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, प्लम, ॲप्रिकॉट, पाइनॲपल, तुम्हाला काय पाहिजे ते फ्रूट पाहिजे तेवढं घ्या तुमच्या कप मध्ये आणि त्याच्यात पाहिजे तेवढं योगार्ट घालून घ्या आणि जे काय वजन होईल त्याप्रमाणे तुम्हाला चार्ज केलं. मस्त आयडिया होती.
आणि कॉम्बिनेशन पण फार चविष्ट होतं. त्यानंतर अर्धा एक तास फिरत फिरत आम्ही पुन्हा एकदा सँडविच व कॉफी घेऊन ट्रॅव्हल लॉजवर पोहोचलो. तिसऱ्या मजल्यावर आम्हाला खोल्या मिळाल्या. तिथे डबल बेड, टेबल खुर्ची, टीव्ही, फ्रीज, टी, कॉफी, इलेक्ट्रिकची किटली, इस्त्रीचं स्टँड, हेअर ड्रायर, प्रशस्त बाथरूम आणि बाहेर पण बेसिन. आणि हो, टेम्परेचर बाकी 25 डिग्री वरती मेंटेन केलेलं आहे एसीचं. थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही परत बाहेर पडलो. फटका मारा, खाली उतरलो आणि नकाशा बघितला तेव्हा लक्षात आलं की सिडनी शहरातील सर्वात महत्वाचे जे रस्ते होते म्हणजे जॉर्ज स्ट्रीट, पिट स्ट्रीट, एलिझाबेथ स्ट्रीट, वर्ल्ड स्क्वेअर, टाउन हॉल, क्वीन व्हिक्टोरिया बिल्डिंग, ही सगळी ठिकाणे ह्या ट्रॅव्हल लॉज पासून फक्त 10 मिनिटावरच होती. म्हणजे अगदी मध्यवर्ती ठिकाणी आम्हाला लॉज. आमच्याकडे इंडिया गेट या हॉटेलची कुपन होती. तेव्हा ते 30 मिनिटावर होतं. तेव्हा आम्ही चालत चालत निघालो. 8 वाजता साधारण तिथे पोहोचलो. भारतीय वंशाच्या 2 मुली होत्या तिथे. हिंदी बोलत बोलत त्यांनी आमचं स्वागत केलं. फार बरं वाटलं. नंतर पापडी चाट, पनीर टिक्का मसाला, फ्लॉवर, बटाटा रस्सा, काली दाल, भात, नान, दही, चिकन, पापड आणि गुलाबजाम असा मस्त बेत. जेवण एवढं जड झालं की आम्हाला परत येताना 40 मिनिटं लागली. 2 दिवस जागरण पण झालं होतं आणि भरपूर चालणं झालं, त्यामुळे गाढ झोप लागली. शुक्रवार 5 डिसेंबर. सकाळचा ब्रेकफास्ट खूप छान होता. व्हेज साठी बटर, ब्रेड, जॅम, चीज, सफरचंद, अननस, जर्दाळू, पीच, त्याखेरीज संत्र, सफरचंद आणि अननस यांचा ज्यूस. नॉनव्हेज मध्ये पण हाफ फ्राय, पोर्क, हॅम, सॉसेज, काय काय वेगळे प्रकार होते. ब्रेकफास्ट घेऊन आम्ही 5 मिनिटातच जवळच्या टुरिस्ट बसच्या स्टँडवर गेलो. 9 वाजता ग्रे लाईन बसने आम्ही मुख्य बस स्टँडवर गेलो. ऑस्ट्रेलियन टुरिस्ट बसने प्रथम आम्हाला रॉक्स आणि मग नर्सेस वॉक या ठिकाणी नेले. ब्रिटन मधून आलेल्या बंदिवान लोकांकडून सैनिकांनी ही बांधकामं करून घेतली होती. हीच ऑस्ट्रेलियातली पहिली वसाहत होती. तिथे सैनिक आणि कुटुंबांचे पण पुतळे केलेले आहेत. छोट्या छोट्या गल्ल्या, छोट्या इमारती आणि पब्स देखील तिथे आहेत. आम्ही नंतर कमळासारखे दिसणारे असे सिडनी ऑपेरा हाऊस आणि जगातील सर्वात लांब स्टील कमानीचा ब्रिज, सिडनी हार्बर ब्रिज हा पाहिला. खूप फोटो पण काढले. काही कारणामुळे दुरुस्तीसाठी ऑपेरा हाऊस बंद होते म्हणून आम्हाला लांबूनच बघावे लागले. थोडस निरस झालं. नंतर त्याच्या समोरच ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध असा जो बोंडी बीच आहे तो. शाळेतील मुले रस्सीखेच खेळत होती आणि खूप लांब चालून आम्ही वाळूवर आमची नावं वगैरे लिहिली. सनी आणि जॉनी मोठी फेरी मारली. तोपर्यंत मी, जुई, राधिका आम्ही थोड्याशा झाडांच्या सावलीमध्ये वारा खात बसलो. बीचला समांतर असा एक क्वीन एलिझाबेथ स्ट्रीट आहे. म्हणजे या टोकापासून त्या टोकापर्यंत एकच रस्ता. तिथून आम्ही चालत चालत डार्लिंग हार्बर पर्यंत पोहोचलो. तिथे उतरलो तेव्हा ऊन खूप जाणवत होतं. मग तिथल्या स्टॉलवर आम्ही कोक, लिफ्टन ग्रीन टी आणि थंड पाणी घेतलं. मर्लिन एंटरटेनमेंट नावाची एक ग्रुप आहे, त्याची फ्री कुपन्स आमच्याकडे होती. ती घेऊन आम्हाला वाईल्ड लाईफ, सी लाईफ, मॅडम तुसाड म्युझियम आणि सिडनी टॉवर हे बघता येईल. वाईल्ड लाईफ मध्ये गेल्यावर आम्ही तिथे कांगारू, कायला, मगरी, विविध साप, सॅलमेंडर,
जायंट कोळी. जायंट कोळी म्हणजे केवढा, एवढा, हे आपण आपल्या विंचू चावलामध्ये म्हणतो ना, तिगडी केवढी तुझ्या एवढी, तसा मोठा कोळी होता, तो बघितला. मध्ये सँडविच, सफरचंद वगैरे, योगाट, कॉफी घेत. मॅडम तुसाड मध्ये बघी आमचा वेळ खूप छान गेला. ओबामा, गांधीजी, एलिझाबेथ क्वीनचं कुटुंब, आईन्स्टाईन, ओफ्रा, ब्रॅड पिट, सचिन, जॅक्सन आणि अमिताभ, खूप फोटो काढले आम्ही. नंतर सी लाईफ मध्ये गेलो. तिथे बऱ्याच प्रकारचे समुद्री जीव होते. जगातील सर्वात मोठं समुद्रात काचेचा बोगदा करून त्या दुतर्फा जलचर ठेवलेलं असं हे ठिकाण आहे. त्यात विषारी सर्प, टर्टल, जेलीफिश, कॅटफिश, प्रचंड स्टिंग, मोठे स्टिंग रेज, शार्क, पेंग्विन, प्लॅटिपस, लॉबस्टर, मोठे मोठे खेकडे, रंगीबेरंगी कोरल. फारच सुंदर अनुभव होता. संध्याकाळचे 6 वाजले आणि आमचा विचार झाला की आपण आता सिडनी टॉवरकडे जाऊ. तेवढ्यात पाऊस आला आणि जवळजवळ अर्धा तास पाऊस पडत होता, थांबेच ना. शेवटी आम्ही ठरवलं की जाऊया चालत चालत. चक्क 40 मिनिटं थोडस भिजत वगैरे असे आम्ही पोहोचलो. टॉवर गाठला. प्रथम टॉवरच्या 4थ्या मजल्यावर जाऊन मस्तपैकी कॉफी प्यालो. मग सुपर लिफ्ट मध्ये चढलो. बरं का, तिथे तर काय धमाल. 48 सेकंदामध्ये आम्ही 88व्या मजल्यावर गेलो आणि 88 मजल्यावरती सभागृह होतं. तिथे एक 4D शो बघितला. एका सुंदर रंगीबेरंगी पोपटा बरोबर आजूबाजूचा समुद्र, ऑपेरा हाऊस, सिडनी ब्रिज आणि टॉवर या सगळ्यांची आम्हाला सफर करून दिली. थंड वारा, बुडबुडे, पाण्याचे तुषार, असा प्रत्यक्ष अनुभवता आले आम्हाला. आणि शो इतका आवडला की आम्ही परत पाहू शकतो का हा शो, असं त्यांना विचारलं आणि त्याने आनंदाने होकार दिला आणि आम्ही एकाच तिकिटावर 2 वेळा शो बघितला. येथील काचेच्या गॅलरीतून 80 किलोमीटर परिसर दिसत. सूर्यास्त हा 8 वाजेनंतर असल्यामुळे आम्हाला खूप फोटोही काढता आले. गिफ्ट शॉप मधून आम्ही $2 गिनी गोल्डची नाणी होती ती घेतली आणि टॉवरच्या किचेन्स घेतल्या. डिनरसाठी पुन्हा इंडिया गेट मध्ये पोहोचलो तेव्हा 9:30 वाजले. सर्व जेवण चवदार होतेच, पण चाट म्हणून भेळ आणि स्वीट म्हणून आईस्क्रीम असं होतं. आणि जेव्हा रूम फ्रेशनर स्प्रे आणायला गेले आणि आम्ही थोडासा रस्ता चुकलो, 10 मिनिटं उशीर झाला, जास्त पायपीट करावी लागली, कधी झोप लागली कळलं. सर फोटो. होय. हा सुहास, हा सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाचा फोटो काढलाय सिंगापूर एअरपोर्टवर. सिडनी ड्युटी फ्री शॉप, इथे आम्ही चिरंजीवांना भेट देण्यासाठी स्मिर्नॉफ घेतली होती. इंडिया गेट हॉटेल, ज्याचे आत्ताच वर्णन आपण केलं, त्याच्या बाहेरचा हा फोटो आहे. मस्तपैकी भारतीय पद्धतीचं जेवण आम्हाला मिळालं. रॉक्स आणि नर्सेस स्ट्रीट हा भागाचं मी मेन्शन केलं होतं. त्या कॉर्नर वरती मेवणी राधिका आणि मिसेस जुई यांचा फोटो. सिडनी ऑपेरा हाऊसचा कमळासारखा दिसणारा फोटो. सिडनी ब्रिजचा फोटो. हा बोंडी बीच वर आम्ही विश्रांती घेतल्यानंतर काढलेला एक फोटो. हे कॉयला तिथलं जे ऑस्ट्रेलियातील जे टेडी बिअर सारखं दिसणार प्राणी आहे तो कसा मस्त बसलाय बघा झाडावर. हा
तुसाडच्या म्युझियम मधला अमिताभ बरोबरचा माझा जुईचा ओपराशी गप्पा मारत असताना आणि हा सिडनी टॉवरचा फोटो. स्टॉप. पुढचा दिवस शनिवार 6 डिसेंबर. सकाळी 6 वाजता ब्रेकफास्ट घेऊन आम्ही 99 ऑस्ट्रेलियन डॉलरच्या ब्ल्यू माउंटन पुढच्या बसमध्ये 5 व 6 तारखेचे प्लॅन थोडेसे बदलून सनीने ही ट्रिप बसवली होती कॉक्स अँड किंगशी संधानला. पहिला थांबा होता फेअरडेल वाईल्ड लाईफ पार्क येथे. तिथे कांगारू चक्क पाळीव कुत्र्या मांजरासारखे उड्या मारून अंगावर येते. आधी जुई फार घाबरली होती, पण नंतर आम्ही सर्वांनीच त्या कांगारूंचे लाड केले. झाडाला चिकटून बसलेले टेडी बियर सारखे कोयला इथेही होते. रंगीत पोपट, मॅकोज, सप्तरंगी लोरिकेट, कपून, घुबडे, रंगीत पोपट, मॅकोज, क्रॉसवे नावाचा एक मोठा न उडता येणारा पक्षी, पेलिकन्स, असे बरेच काही. ते बघून आम्ही पुढे निघालो तर मग दऱ्या खोऱ्या, रेन फॉरेस्ट, धबधबे, एकदम अगदी माथेरान, महाबळेश्वर, खंडाळा, उटी सारखंच आपल्याच देशात आपण फिरतोय असं वाटत होतं. नंतर आले थ्री सिस्टर्स. या थ्री सिस्टर्सच्या टेकड्या वेगळ्याच होत्या बरं का. आणि त्यांच्या समोरील जे झाडं लावलेली होती त्याच्यात चालणं खूपच उत्साहवर्धक होतं. दगडाच्या पायऱ्या, बाजूने लाकडाचे बांबूसारखे कठडे आणि मध्ये मध्ये छोट्या गुहा, थंडगार वारा आणि बाजूने झुळझुळ पाणी वाहत. अतिशय सुखद असा अनुभव होता. तेथील इको पॉइंट देखील एकदम मस्त होतं आणि सगळे दृश्य एकदम चित्तथरारक होतं, त्याबद्दल शंकाच आहे. त्या डोंगराळ वाटेतून जाताना लॉरा नावाचे खेडे लागले. तेथील बेकरीमध्ये चिकन ऍपल पाय, व्हेज ऍपल पाय, पॅनकेक, सॅलड वगैरे काहीतरी वेगळे प्रकार होते, ते आम्ही खाल्ले. सर्व एकदम चवदारच होते. आणि फिरत असतानाच मध्ये जोराचा पाऊस सुरू झाला. तेव्हा आम्हाला गाईंनी सांगितलं म्हणून आम्ही तिथल्या झेस्ट नावाच्या हॉटेलात शिरलो आणि त्या हॉटेलामध्ये चॉकलेट, मोचा, कॉपुचिनो वगैरे यांची चव पहिल्यांदा घेतली बरं का आम्ही. कारण त्यावेळेला तोपर्यंत कधी अशा प्रकारची कॉफी प्यायची कधी प्रसंगच आला नव्हता. पण तेवढ्यात थोडस वादळी हवा सुरू झाली आणि म्हणून केबल वे आणि चढावावरील रेल्वेचा बेत जो होता तो आम्हाला रद्द करावा. मी थ्री सिस्टर्स येते गिनी गोल्डची नाणी वगैरे घेतली आणि थोडासा आराम केला बसमध्ये मस्तपैकी एसी. तोपर्यंत सनीने कांगारूच्या किचन्स आणल्या होत्या आणि जुईने 400 AUDचा कानातला वर गळ्यातला सेट घेतला होता, टर्कोस ब्ल्यू ओपलचा. ओपल हा जेम स्टोन ऑस्ट्रेलियातील खूप फेमस आहे. त्याचे केलेले दागिने जे सेमी प्रेशियस ज्वेलरी म्हणून सगळीकडे मिळतात, त्यातला हा खूप छान सेट होता. काही कारणामुळे सिडनी ऑलिम्पिक ग्राउंड बंद होते, त्यामुळे आम्ही क्रूजने हार्बरवर पोहोचलो, डार्लिंग हार्बरवर उतरलो आणि पावसातून इंडिया गेटला चालत. तिथे जॉयचा मुंबईतील कॉलेज मित्र कौस्तुभ आला होता. म्हणजे तो सिडनीला असतो, त्याला मी बोलावलो. सर्वांनी डिनरचा मस्त आस्वाद घेतला आणि मग ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा आम्ही बनारसी मिठा पान खाल्लं. खूपच अप्रूप होतं ते. आणि पान खात खात आम्ही ट्रॅव्हलॉजवर पोहोचलो. काही ग्रुप फोटो काढले आणि मग झोपी गेलो. फोटो श्वास. हा मगाशी म्हटलं तसं हा कांगारूंच्या छोट्या पिलांशी खेळताना मिसेस जुई. एक सेकंद ना. त्या
ला रंगीबेरंगी पक्षी, थ्री सिस्टर्स हे हिल टॉप, तिथे खूप छान इको पॉइंट वगैरे आहे असं. आणि हा ब्ल्यू ओकलचा इथे घेतलेला सेट $400. बस बस. ओके. रविवार 7 डिसेंबर आम्ही 4 वाजताच उठलो. 6 वाजता आम्हाला न्यायला बस आली. सिडनी एअरपोर्टवर गेलो आणि आमच्या आपापल्या प्लेन मध्ये बसलो. क्वांटासचे ब्रेकफास्ट एकदम जबरदस्त. चॉकलेट चिप्सचे मफिन, ब्रेड आणि चिकन. आणि मग हे असे मफिन्स काही आपल्याला इकडे मिळत नाही, ते तेव्हा लक्षात आलं. ब्रिस्बेनला आम्ही कनेक्शन बसने व्हाईब हॉटेलला पोहोचलो. 4 स्टार हॉटेलची रूम फारच आरामदायी होती. बाथरूम मध्ये टब बाथ आणि शॉवर दोन्ही होतं. ते घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि गोल्ड कोस्ट बीचच्या रस्त्यावर दुतर्फा नुसती दुकानं होती बघा. कपडे, दागिने, चपला, बूट, आईस्क्रीम, स्नॅक बार, अगदी आपल्या बँड्राच्या लिंकिंग रोडवर असतात ना तसे समोरासमोर स्टॉल होते. मग आम्ही एका हंग्री जॅकच्या जॉईंटला घुसलो. ते चिकन बर्गर मस्त होता आणि मुख्य म्हणजे फ्रोझन कोक होता. संपूर्णपणे बर्फाळलेला असा कोक. एक वेगळंच आम्ही काही टेस्ट केलं तिथे. पण तिथे सी गर्ल्स फारच आवाज करत होते, एकदम कलकलाटच करत होते. मग हॉटेलवर परतताना बाकी आम्ही बेन अँड जेरीच्या आईस्क्रीम स्टॉलवर गेलो. तिथे 3 वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीमचे स्कूप्स. हॉटेल गेस्ट घड्याळाचा शॉप लागला. तिथलं एक घड्याळ सनीला फार आवडलं म्हणून आम्ही $209 एक ते घड्याळ घेतलं. ब्ल्यू कलरचं फारच छान रिस्टवॉच. योगीने राधिकाने एक $45 पर्स घेतली आणि हॉटेलवर जाताना आम्ही मग ऑरेंज, लेमोनेड, जिंजर, बियर, किवी फ्रुट्स वगैरे काही काही खाण्याची वस्तू घेऊन परत. हा, आणि संध्याकाळी आम्ही जॉयसाठी घेतलेली स्मिर्नॉफ गोल्डची बॉटल. म्हणजे जॉयचं नाव आणि आमचं गाव हो. बरोबर चिप्स आणि शेंगदाणे होतेच. मग आम्ही सबवेमध्ये जाऊन व्हेज, ट्युना, चिकन, वेगवेगळे सँडविच खाल्ले. हँग्री जॅक मध्ये जाऊन पुन्हा एकदा त्या कोक, फ्रोझन कोक घेतलं. येताना गार वारा जाणवत होता. हॉटेलच्या रूमवर आलो आणि पटकन झोपून गेलो. फोटो. हा, गोल्ड कोस्टच्या बीच वरती एशियन म्हणजे तुमचे गेम्स होणार होते जे, त्या गेम्स साठी म्हणून त्यांनी क्लॉक लावलं होतं. त्या क्लॉक जवळ काढलेला छोटे आणि मोठे चिरंजीव दोघे त्यांचा फोटो. हा, हेच ते स्मिर्नॉफ गोल्ड. म्हणजे स्मिर्नॉफ मध्ये गोल्ड फॉईल टाकलेलं वोडका. स्टॉप स्टॉप. सोमवार 8 डिसेंबर. सकाळचा नाश्ता एकदम जबरदस्त होता. फळे, ज्यूस, सुकामेवा सगळं आटपून आम्ही 9 वाजता कनेक्शन बसून निघालो. 10:30 वाजता वॉर्नर ब्रदर्सच्या मूव्ही खूपच वेगाने वर खाली होणारे असे स्पेस शिप तिथे होते. बॅट क्वीन सुपर शॉप. पण त्यामध्ये त्यांना बीपी आहे किंवा वयस्कर आहेत त्यांनी बसू नये अशी वॉर्निंग होती. त्यामुळे तिथे फक्त जॉय आणि सनीच बसले. आम्ही फक्त फोटो काढले. मग सुपरमॅन एक्सप्रेस राईड होती.
त्यात प्रत्येकाला एक लेझर गन दिली होती आणि गॉगल दिला होता. आणि काळोखातून बोगद्यातून जेव्हा ती गाडी जायची तेव्हा तुमच्याकडे स्टार्स यायचे दोन्ही बाजून. त्या स्टार्सना शूट करायचं गन घेऊन. रिफ्लेक्स गेमच म्हणा ना. जॉयचे 2500 पॉईंट झाले तर माझे फक्त 1200. मग तिथून खाली उतरल्यावर आम्ही काही खरेदी केली, हँडबॅग्स घेतल्या आणि छोट्यांसाठी गेम घेतला आणि बॅटमनचा 3D मास्क वगैरे घेतला. मग स्कूबी डूची एक लाईन होती, तिथे जवळजवळ 1 तास आम्हाला लाईनीत उभं राहिलं आणि नंबर लागला. 2-2 सीट्सची छोटी ट्रेन होती, टॉय ट्रेन. अगदी हळूहळू सुरू झाली. पण मग अंधाऱ्यात टनेलमध्ये गेल्यावर त्यांनी वेगही घेतला आणि वर खाली व्हायला लागली. मध्येच ब्रेक मारायची, मध्ये स्पीड घ्यायची. फक्त 3 मिनिटाचा वेळ, पण त्या वेळामध्ये अगदी लहान मुलासारखे आम्ही बोंबाबोंब करत होतो, वारडावारडा करत. हा, नंतर आपल्याकडले जत्रेमध्ये असतात ना तशा टाईपचे रायफल गेम्स, बॉल गेम्स वगैरे होते. त्यात सनी आणि जॉयला कापूस घातलेले रंगीबेरंगी साप बक्षीस म्हणून मिळाले. ते आम्ही आवर्जून आणले लहान मुलांना देण्यासाठी. तिथे दुसरं रॉक्सी नावाचं थिएटर होतं. त्या थिएटरमध्ये रिओ हा 4D सिनेमा पाहिला. रिओ दी जानेरो येथे होणारा पक्ष्यांचा बेकायदेशीर व्यापार थांबावा यासाठी लोकांचे हे निसर्गप्रेमाचे अपील होते. तरतरणाऱ्या खुर्च्या, थंड पाण्याचे तुषार आणि गार वारा, त्यामुळे खूपच मजा आली. आणि पक्ष्यांना का बांधून ठेवू नये, पिंजऱ्यात ठेवू नये ही शिकवणी मिळाली. नंतर हॉलिवूड स्टंट ड्रायव्हर 2 या प्रयोगात 2 मोटारी आणि 3 मोटरसायकली एका ब्रिजच्या वरून खालून सुसाट वेगाने धावत. 30 मिनिटं आम्ही चक्क दिग्मूढ झालो होतो, नव्हे छातीत धडधडत होतो. आणि स्टंट संपला तरी देखील धडधडतच होतो. पण मध्ये जोराचा पाऊस आला, त्यामुळे काही राईड्स बंद झाल्या. मग आम्ही चवदार मफिन्स आणि सँडविच तिथल्या फुटपाथवर बसूनच खाल्ली, कारण तिथले फुटपाथ अर्थात स्वच्छ होते, त्यामुळे बसायला काही प्रॉब्लेम नाही. बंपर कार राईड सुरू होती, त्यात मी, सनी, जॉय बसलो. सर्वांनी झिगझॅग रस्त्यावर 15 मिनिटे खूप धमाल. मध्येच पुन्हा पाऊस वाढला म्हणून आम्ही आडोशाला जावे. पुन्हा एकदा कॉफीचिनो, लट्टे कॉफी वगैरे पिऊन आम्ही कनेक्शन बस पकडली. हा सर्व अनुभव जो होता ना, तो आपल्या इथला इमॅजिका आणि रामोजी फिल्म सिटी यांचं एक मिश्रण असावा असाच होता. बरं, वाईब हॉटेलवर परतण्यापूर्वी आम्ही दाणे, चिप्स, चीज, ब्रेड, हल्दीरामचा चिवडा खरेदी केला. जॉय आणि सनीने जाऊन वॉशरूमला जाऊन कपडे वगैरे धुवून आले ते. मग आम्ही उरलेली स्नेहनाथ संपवली आणि मस्त झोपलो. मंगळवार 9 डिसेंबर ब्रेकफास्ट करून आम्ही कनेक्शन बस पकडली आणि सी वर्ल्ड आले. तिथे प्रथम परेड करणारे पेंग्विन दिसले. त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये एक ई पट्टा होता, ओळख म्हणून. नंतर 4 डॉल्फिनचा शोध, फारच प्रेक्षणीय. त्यानंतर वृक्ष संवर्धन का करावे यावर डोरा अँड फ्रेंड्स नावाचा एक छोटासा चित्रपट. मग एक स्पीड बोट होती, त्यात सनी आणि जॉय उतरले. ती वर जाऊन 15 फूट उंचीवरून स्लाइड होत खाली आली. फार चित्तथरारक अनुभव होता, पण त्याचे फोटो काही वेगळे आम्हाला घेता आले. मग मोनोरेल राईड होतं. 20 मिनिटात त्या सी वर्ल्डची पूर्ण सफर आम्हाला त्यांनी करवली.
मग शार्क बे आणि अचानक काय कळे ना, इतके काळे ढग जमा झाले. अक्षरशः 26 जुलै 2005 ची आठवण झाली. भयंकर जोराने विजा कडाडत होत्या आणि पाऊस पडत. आम्ही कॉफी पिऊन कनेक्शन बसकडे धावत गेलो. 4:45 ची बस होती. आम्हाला 2 मिनिट उशीर झाला म्हणून ऑपरेटरनी सज्जड दम दिला. आम्हाला वाटलं एवढ्या पावसानंतर बस कसली वेळेवर येते. हाच फरक होता बरं का ऑस्ट्रेलिया आणि भारतात. मग पटापट आम्ही घरी पोहोचल्यावरती अग्री जॅक मध्ये थोडासा डिनर घेतला आणि हॉटेलवर परतलो. सकाळी लवकर उठायचं होतं कारण 3:30 ला बस होती. फोटो हा सुहासजी. हेच ते सी वर्ल्ड जे आहे त्याच्यातला त्या समोर घेतलेला आमचा चौघांचा फोटो. मी, सनी, राधिका आणि जुई. एक सेकंड. पेंग्विन परेड करत होते. मोठे मोठे शार्क मासे होते. हा जवळजवळ 10 फूट लांबीचा शार्क होता. हा इलेक्ट्रिक रे बघा, जवळजवळ 2 हात आपले होतील इतका मोठा असा इलेक्ट्रिक रे होता. त्यांनी खरंच जर का शेपूट मारली आणि करंट लागला तर माणूस चक्क तिथे बुडूनच जाईल. बाहेर पडू. हा पुढच्या आहेत. हो हो भारत. होय. बुधवार 10 डिसेंबर आम्ही कनेक्शन बस मध्ये बसून ब्रिस्बेन एअरपोर्टवर पोहोचलो. तिथून विमानात बसून मर्क्युअर या 4 स्टार हॉटेलात पोहोचलो. आमच्या पूर्ण सफरीमधले हे फारच सगळ्यात सुंदर आम्हाला आवडलेलं हॉटेल. भरपूर मोकळी जागा, बेड्स, बाथरूम, ब्रेकफास्ट, पूल, जॅकुझी, सर्वच दृष्टीने एकदम सरस हॉटेल. त्याखेरीज हॉटेलची एक पिकअप व्हॅन होती. ती सकाळी 10 पासून रात्री 10 पर्यंत दर तासानी तुम्हाला जायचं असेल तर मार्केटमध्ये नेऊन सोडायची आणि परत आणायची, अशी अरेंजमेंट होती. मग आम्ही मार्केटमध्ये गेलो, थोडेसे फिरलो. राऊंड हॉटेलमध्ये एक स्पेशल ऑफर होती म्हणून थोडे बिअरचे कॅन घेतले आणि बाकी सगळं विंडो शॉपिंग करत संध्याकाळी पूल आणि जॅकुझीचा आनंद घेतला. आणि 8:30 वाजता तिथल्या तंदुरी ओव्हन या जॉईंटला गेलो. त्या जॉईंटची आमच्याकडे कुपन्स होती. त्यांनी मस्तपैकी डिनर करून 10 वाजता परतलो आणि निद्रा घेतली. फोटो हा फक्त एक फोटो दाखवायचा होता. आतले फोटो नाही घेता आले, पण हा मर्क्युअर हॉटेलचा फोटो आहे. हे आम्हाला आवडलेलं सगळ्यात चांगलं हॉटेल ऑस्ट्रेलियातलं. ओके, स्टॉप. हा सुहास. गुरुवार 11 डिसेंबर आम्ही ब्रेकफास्ट करून निघालो आणि मर्क्युअर हॉटेलच्या बसने कुरांडा केबल च्या पाशी आम्हाला नेऊन सोडलं. स्मिथफील्ड हे पहिले स्टेशन होतं. तिथून आम्ही 6 सीटर केबिन मध्ये बसून निघालो. 7.5 किलोमीटरचा रन होता ऍक्च्युली. 1995 मध्ये त्यांनी हे सुरू केलं होतं आणि 775 मीटर उंचीवरून जाणारी ही हा रेल्वेचा प्रवास होता, म्हणजे केबिनचा. जवळजवळ 2 किलोमीटर पुढे गेल्यावरती रेडपेक नावाचं एक रेल्वे स्टेशन आलं. त्याच्या बाजूला लाकडी फळ्यांचा वापर करून फिरायसाठी बीच सारखी जागा केलेली होती आणि एल्कहॉर्न, स्ट्रॉंग हॉर्न, कॅरीपाईन, नेक्स्ट फन, अलेक्झांड्रा, पाम आणि आपल्या इथली असतात तशी वडाची झाडं, प्रचंड वृक्ष होते. वृक्ष संपदा मोठीच होती.
आणि वॉक जवळ जेवायला तिथे एक एक हिरवा सापही दिसतो, पण फोटो काढेपर्यंत पळून. दुसरा बस स्टॉप बॅरन फॉल्सचा होता. जवळजवळ 2 किलोमीटर खाली तिथे रेन फॉरेस्ट होतं. तिथलं हे सगळ्यात मोठं रेन फॉरेस्ट म्हटलं जातं ऑस्ट्रेलियात. 2700 विविध वनस्पती त्यात 300 अगदी दुर्मिळ होत्या आणि 700 फक्त ऑस्ट्रेलियात सापडणार होत्या. ही माहिती आमच्याकडे आम्हाला मिळाली. बॅरन नदी वाहत होती, ती दिसत होती. मग आले शेवटचे स्टेशन कुरांडा. 1 तास वेळ होता म्हणून तिथल्या पोंडू स्ट्रीटवर आम्ही मुख्य बाजारपेठेत गेलो. त्याआधी वाटेत बटरफ्लाय सँक्च्युरी होती, ती बघितली, फोटोही काढले. 2 ऑस्ट्रेलिया वाले टी शर्ट हॅट घेतली आणि गारेगार आईस्क्रीम खात परतलो. कुरांडा स्टेशन हे 1915 मध्ये बांधलेलं होतं आणि ती जी ट्रेनची सफर आहे ती आपल्या माथेरान किंवा डेहराडून मधल्या स्मॉल ट्रेन सारखीच सफर होती. पण त्यातले डबे जे होते ते 1920 1940 साली बनवलेले लाकडी डबे. परतताना पुन्हा एकदा बॅरन फॉल्स स्टेशन आलं. तिथे गाडी थांबली फोटोशूटसाठी, तेव्हा आम्ही काही फोटो घेतले, धबधब्याचेही फोटो. स्टेशन जवळ गोल्डन लॉयर केस, रेड पोंडा, हुप जॉर्डन अशी वेगवेगळी वृक्ष होते. ते आपल्याकडे मिळत नाही तशी झाडं. पण इंजिनने शिट्टी वाजवल्यामुळे आम्हाला नाही लगाने पटापट पळत पळत गाडीत चढावं लागलं. वाटेत आम्हाला 1890 साली बांधलेला एक दगडी क्रिक फ्लॅट ब्रिज होता. तो अर्धवर्तुळाकार ब्रिज होता. त्याचा परीघ 86 मीटर होता. त्यानंतर 180 डिग्रीचा एक 3 बेंड लागला. तिथे थंडगार पाण्याचं स्टेशन आहे, म्हणजे त्या स्टेशनवर पाणी भरून घेता येतं त्यापूर्वी. ट्रेन्सला पर्यंतच्या परत वाटेत आंबराई दिसली. वा वा, मस्त कैऱ्या लागल्या होत्या. 1886 साली त्यांनी क्रेन स्टेशन बांधलं होतं आणि 1995 मध्ये ते पुनर्बांधणी केली. आम्ही तिथे पोहोचलो ती आमची शेवटची गाडी होती. पण शेवटची गाडी आल्यावर स्टेशन बंद करतात ते आम्हाला माहित नव्हतं. मी बाथरूम मध्ये गेलो आणि वॉचमन चक्क लॉक करीत होता. जॉयच्या लक्षात आलं, नाही तर मी तिथेच अडकलो असतो बाथरूम मध्ये. रूमवर आल्यावर आम्ही पुन्हा एकदा एन्जॉय केलं, वेफर्स, दाणे वगैरे चकणा म्हणून. आणि तंदुरी ओव्हनला जाऊन पुन्हा एकदा पनीर चिली, दाल फ्राय, चिकन टिक्का, रोटी, जिरा फ्राय आणि आईस्क्रीम असा मस्त इंडियन स्टाईलचा डिनर घेतला आणि शांतपणे झोपलो. फोटो. हे स्काय रेल म्हटलं, त्याची सुरुवातीला त्यांनी स्टेशनवरती हा फोटो लावलेला आहे त्यांचा, तिथलाच फोटो काढलेला आहे. नेक्स्ट, हे कुरांडा स्टेशन जे आहे ते जशा आता आपल्या मोनोरेलचे वगैरे स्टेशनांना कसे लोखंडी जिने आहेत तशा टाईपचे जिने बांधलेले होते. नेक्स्ट, बटरफ्लाय सँक्च्युरीच्या बाहेर काढलेला हा फोटो. बटरफ्लायची स्पेसिमेन तिकडे जी लावलेली आहे त्याचा फोटो. स्टोन क्रीक जे म्हटलं, जे वळणाचा रस्ता आहे आणि तिथे वाकडं जे आहे ते ट्रेन थांबलेली असताना घेतलेला फोटो. हा तो वळणावरच्या ट्रेनचा फोटो. ट्रेनचं स्टेशन, मिसेस आणि मेवणी दोघी उभ्या आहेत. नंतर ज्या गाडीने आम्ही शेवटच्या गाडीने आलो त्या गाडी समोर मी, जॉय, ती आणि राधिका सगळ्यांचा फोटो. बस. हा सर.
शुक्रवार 12 डिसेंबर ब्रेकफास्ट करून आम्ही बसने ग्रीन आयलंडला जाण्यासाठी बाहेर पडलो. 300 पॅसेंजरची बोट होती. पण ऑस्ट्रेलियामध्ये चीनी टुरिस्ट खूप आहेत, म्हणून तिकडे सगळीकडे इंग्रजी आणि कॅन्टोनीज मधून सूचना दिल्या जातात. ते पहिल्यांदाच कळले. निळाशार समुद्रातून जवळजवळ 1.5 तास प्रवास करायचा होता. त्यांनी जेव्हा डेकवर फिरत होते, पण आम्ही मात्र एसी केबिन मध्ये नुसता आराम केला. स्टॉलवर कोक पिताना एका क्रिकेटवेड्या ऑस्ट्रेलियन स्टाफ बरोबर लिली थॉम्सन, मार्शल रिचर्ड्स, शोएब अख्तर, कपिल, गावस्कर, सचिन सगळ्यांच्या गप्पा झाल्या. पण ऑस्ट्रेलिया तुम्हाला भारी पडणार असाच त्याचा सूर होता, कारण त्यावेळेला आपली टीम तिकडे गेली होती टेस्ट मॅच खेळण्यासाठी. ते बघे आम्हाला काही पटलं नाही, खटकलं. एकतर म्हणजे खरं तर रागच आला होता तो. पण 1.5 तासाची सफर संपली आणि आम्ही पाचू सारख्या हिरव्यागार बेटावर होतो. रेन फॉरेस्टमुळे अगदी मस्त हिरवगार झालं होतं. तर सप्तरंगी कोरलनी वेढलेलं भेट. काचेचा तळ असलेल्या बोटीतून आम्ही जेव्हा फिरलो तेव्हा आम्हाला कोरल, स्टारफिश, शंख, सी अॅनिमल, स्पॉन्ज, टर्टल यांचं दर्शन झालं. खूपच मजा आली. नंतर तिथल्या हिरव्यागार जंगलात आम्ही 15-20 मिनिटं फिरलो. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून फारच मजा आली. थंडगार हवा, गर्द झाडी आणि सावली याचा अनुभव घेतला. बाहेर पडल्यावरती 140 वर्ष जुनं असं व्हेल बोन, 70-80 फूट लांबीचं असं व्हेलचं बोन होतं. त्या बोनच्या पाठीमागे एक हॉटेल सुरू केलं. मग आम्हाला एकदा सेमी सबमरीन मध्ये बसायचा चान्स मिळाला. ती थोडीशी पाण्याखालून जाऊन आम्ही प्रवास केला, मासे बघितले, फोटो काढले. मग पुन्हा आपल्या ग्रीन ह्याच्यावरती आलो आणि तिथे बिग कॅट शिप वरती बुफे लंच घेतला. फळांची नुसती रेलचेल होती. किवी, पपया, अननस, कलिंगड आणि सगळे बरीच फळं होती. सूप, चिकन, हॅम, सँडविच, अरे सगळ्यांनी छानपैकी बुफे लंच घेतला. पण आम्ही किनाऱ्यावर आलो तो जोरदार पाऊस, अरे फारच जोर. आम्हाला मर्क्युरी हॉटेलवर परतायचं होतं आणि मग भिजत भिजतच आम्ही तिकडे परतलो आणि तंदुरी ओव्हनचा आमचा शेवटचा डिनर घेतला. दुसऱ्या दिवशी उशिराची फ्लाईट होती, 12:30ची रात दुपारी, त्यामुळे आरामात उठायचं होतं. हा, पहिल्यांदा आम्ही पत्ते काढले आणि बदाम सात आणि झगू खेळलो. खूपच मजा आली. हा सुहास. ते ग्रीन आयलंड ला जाण्यासाठी जे स्टेशन होतं तिथली मोठी त्यांचं होर्डिंग. सबमरीन मध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा आमचा हा ग्रुप फोटो. सबमरीनच्या खिडकीमधून दिसणारे हे मासे आणि त्यातूनच दिसणारे हे कोरल. बस स्टॉप. हा, शनिवार 13 डिसेंबर आम्ही बसलो 9 वाजता पुन्हा ब्रेकफास्ट करून सन पामच्या कोचमध्ये बसलो आणि क्रेन्स एअरपोर्टला. मी क्वांटासच्या फ्लाईटने येतो, जॉय टायगरच्या फ्लाईट. आम्ही पोचलो तेव्हा थोडासा गोंधळ झाला. म्हणजे टीम इंडियाला पण घेऊन सन पामचा कोचच येणार होता. आमचा बस स्टॉपचा गोंधळ झाला आणि आम्ही चुकून टीम इंडियाच्या स्टॉपवर पोहोचलो. त्यामुळे आम्हाला थोडं पुढे मागे करायला लागलं आणि आमच्या
हॉटेल व्हिक्टोरियावर यायला आम्हाला जवळजवळ 7 वाजले. आम्ही मेलबोर्नला त्या हॉटेलमध्ये आलो. पटापट फ्रेश होऊन आम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये RMIT इन्स्टिट्यूटमध्ये जॉईनिंग ME केलं ते बघायला म्हणून बाहेर गेट बाहेर त्या RMITच्या गेट बाहेर आम्हाला फोटो काढायचे होते. ते कसे काय काढायचे असं जरा आम्ही विचार करत होतो. जॉय म्हणाला काय करूया हो बाबा. तेवढ्यात एक आवाज आला, अरे इकडे द्या कॅमेरा, मी काढतो फोटो. हा दुःखद धक्का देणारा एक मुंबईकर होता. त्याने आमचे फोटो काढून दिले. ज्याने जिथे प्रोजेक्ट केली होती त्या 56-57 क्रमांकाच्या वर्कशॉपची फोटो आम्ही काढले. मग त्या आम्हाला तोपर्यंत कावळे कावका करू लागले होते आणि आम्ही लगेच तिथल्या युनिव्हर्सल या अतिशय फेमस इटालियन जॉईंट मध्ये गेलो. दोघांसाठी जॉयने शिराज वाईन मागवली तर माझ्यासाठी कार्टनची बियर मागवली. स्पेशल व्हेज पिझ्झा, चिप्स, कलामारी रिंग्स, पार्मेशियन चिकन याचा स्वाद घेत आम्ही डिनर संपवलं आणि बाहेर पडलो. तर बाहेर चक्क जॉयचा मित्र अभिषेक त्याच्या आई वडिलांबरोबर जेवत होता. मग काय सगळ्यांचा मूड एकदम मस्त. मग येताना आम्ही आमच्या रूम मध्ये जॉयला सामावून घेतले. तेव्हा चक्क 11:15 वाजले. कुठं हा एकच फोटो आहे. म्हणजे अभिषेक आणि त्याचे आई वडील यांच्या बरोबर त्या हॉटेलच्या बाहेर आम्ही डिनर घेतल्यानंतर काढलेला फोटो आहे सर्वांचा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही रविवार 14 डिसेंबरला ब्रेकफास्ट वगैरे घेतला. तोपर्यंत सनी आणि जॉयाने जाऊन बजेट नावाच्या डीलर कडून ऑटो गिअरची फियाट पुंटो आणली होती. आम्ही दी ग्रेट ओशन रोड ला जाण्यासाठी सज्ज झालो. कारने आम्ही बाहेर पडलो आणि तिथल्या मॅकडोनाल्ड मध्ये सनी आणि जॉयने ब्रेकफास्ट घेतला. आम्ही थोडासा कोक घेतला, पाणी घेतलं आणि निघालो. जवळजवळ 1 तास प्रवास केल्यानंतर आम्ही ती ग्रेट ओशन रोडच्या कमानीपाशा तिथे फोटो काढले. टोर्कवे पासून वॉरमुंबुल पर्यंत हा 243 किलोमीटरचा सरळ रस्ता सी फेसला पॅरल. 1919 ते 1932 या काळामध्ये सैनिकांनी हा बांधला होता. ऑस्ट्रेलियन नॅशनल हेरिटेजचा एक भाग आहे. आपला जसा पुणे मुंबईचा जो एक्सप्रेस वे आहे ना तसाच रस्ता आहे हा. पण फरक एवढाच की तिथे कोणी ओव्हरटेक करत नाही, लेन क्रॉसिंग करत नाही, हॉर्न देखील वाजवत. दर 4-5 किलोमीटरवर एक डायव्हर्जन आहे 500 मीटरचं. तो रस्ता पहिल्या लेनला पॅरल आहे. इथे आपण आपली गाडी नेऊन थांबवली की आपल्या मागून ज्यांना पुढे जायचे ते आपली कार पुढे घेऊन जातात हॉर्न न वाजवता. संपूर्ण रस्त्याला एका बाजूला निळाशार समुद्र आहे, सोनेरी वाळू आहे, तो दुसरीकडे डोंगर किंवा हिरवी गर्द झाडी. फारच छान. आणि जॉय मध्ये मध्ये गाडी थांबवून फोटो काढत होते. सगळ्यांनाच मजा येतो. दुपारी 1 वाजता आम्ही ओपेलो ब्रे हे गाव आलं. हिरवा निळा समुद्र, सोनेरी वाळू आणि छोटे छोटे डोंगर आणि हिरवी गर्द झाडी. तिथे कलामांची रिंग्स, फिश फ्राय वगैरे आम्ही एन्जॉय केलं. पण
जुई आणि राधिकाने मात्र सॅलड, दही आणि बटाटा चिप्स वगैरे खाल्ल्या. तिथेच आम्ही कोक, पाणी वगैरे पुढच्या प्रवासासाठी घेतलं आणि निघालो. मग जो प्रवास होता ना, आपण खंडाळा किंवा लवासा मध्ये जशी नागमोडी वळणं बघतो तशी तशी वळणं असलेला हा रस्ता होता. दोन्ही बाजूला हिरवीगर्द झाडी होती आणि मस्त गार सुखद वाढ. जवळजवळ 20-25 किलोमीटर एवढा लांब रस्ता सगळा असा वळणा. तो पार करून आम्ही संध्याकाळी साधारण 5:30ला रस्त्याच्या शेवटापाशी पोहोचलो. तिथे लाईम स्टोनचे 40-45 मीटर उंचीचे ऍपोस्टोल्स आहे, प्रचंड दगड आहे. 12 ऍपोस्टोल्स होते, आता तिथे 8च आहे. 2 कोटी वर्षापूर्वी ते तयार झाले असावे तसा अंदाज आहे. क्लिफवर बाकी सुंदर बागा, फोटो शूटिंगसाठी स्पॉट वगैरे, खाली उतरायला पायऱ्या. ऑस्ट्रेलियन लोक पर्यटकांना पटवण्यामध्ये एकदम माहीर आहेत, एवढं खरं. आम्ही बरेच पॅनोरामा शॉट्स वगैरे पण काढले. परत यायला निघालो आणि मेलबर्नला येईपर्यंत जवळजवळ 11:15 एका पेट्रोल पंपावर सँडविच, चॉकलेट, कोक, पाणी असाच डिनर केला. आम्हाला व्हिक्टोरिया हॉटेलवर सोडून जॉय कार घेऊन घरी गेलो. पण 12:30ला त्याचा फोन आला, तोपर्यंत आमचा डोळा लागला नाही. हे बघ तर फोटो. हा सुहासजी, ही ती पेंटो कार, ज्या कारने आम्ही प्रवास केला ऑस्ट्रेलियामध्ये. ग्रेट ओशन रोडची ही कमान, इथून 243 किलोमीटरचा रस्ता सुरू होतो. वेल ऍपोस्टोल्सच्या तिथे काढलेला आमचा हा फॅमिली फोटो. आता 12 पैकी हे 8 ऍपोस्टोल्स फक्त तिथे आहेत, त्याचा हा फोटो. स्टॉप. 15 डिसेंबर सोमवार आम्ही ब्रेकफास्ट घेतला आणि मेलबर्न पासून 115 किलोमीटरवर असलेल्या बल्लाराट या स्पॉटला जायचे ठरवले. 1851 साली तिथे सोन्याचा साठा सापडला म्हणून त्या गावाला प्रसिद्धी मिळाली. मी 10:30ला पोहोचलो. रस्त्याला दुतर्फा हिरवीगार झाडे होती. जुने व्हिक्टोरियन स्टाईलचे बंगले होते. आम्ही प्रथम तिथल्या म्युझियम मध्ये शिरलो. तिथे गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट सगळी होती, दागिने विक्रीला होते. आणि 3.5 किलोमीटर वजनाची एक सोन्याची वीट होती, साखळीने बांधून ठेवलेली. जुईने ती उचलून पण बघितली. बरं, सोवेरिन हिल हे 1850 सालची आठवण देणारं छोटेखानी टाउनशिप त्यांनी बांधलंय. म्हणजे त्या काळची ओळख देणारं, त्या काळी जसं खेडगाव तिथे होतं ते तसं त्यांनी प्रतिकृती बांधलेली आहे. तिथे आधी आम्ही तिथल्या गोल्ड माइन मध्ये जाऊन जुनी अवजारं, खडक फोडणारी जी यंत्र होती ती बघितली. सोने वितळून त्याची वीट बनवण्याचा प्रयोगही बघितला. आणि बाहेर जुन्या काळातली घरे, दुकाने वगैरे होती. हॉटेल्स, बार, लोहार वगैरे असे बघून गंमत वाटली. मध्येच सैनिकांची एक तुकडी परेड करून आली. बँडवाले पण आले. 4 छोट्या पोनींची एक घोडागाडी पण आली. एका गार्डने तिथल्या 1857 साली बंदुकीच्या गोळीला चरबी लावल्यामुळे भारतात कसं बंड सुरू झालं त्याची कथा सांगितली. आणि त्यानंतर 90 वर्षांनी 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेही सांगितलं. त्यांनी डॉक्टर आहे आणि जॉय इंजिनियर आहे हे सांगितल्यावर तिथल्या सैनिकांचा चीफ एकदम खुश होऊन आमच्याबरोबर फोटोला उभा राहिला.
नंतर आम्ही मिंटची कॅन्डी बनवण्याचा प्रयोग होता तो पाहिला आणि लहान मुलांसाठी बर्डीभर गोळ्या पण बांधून घेतल्या. तिथल्या खाणीच्या पाण्यामध्ये सर्वांना सांगत होते ते की हा बघा तुम्हाला काही सोनं मिळतंय का. हा सोनं नाही, काही सोनेरी दगड मिळाले ते आम्ही आणले. नंतर कॉफी शॉप मध्ये कॉफी प्यालो आणि निघालो आणि थेट गेलो कुठे तर आमचे चिरंजीव राहत होते त्या प्लेन फेरी रोडवर पोहोचलो. त्यांचा फ्लॅट जो होता तिथे ते 5 सहकारी राहत होते. जॉय, मिहीर, अभिषेक, साद, हर्ष 5 जण फ्लॅट शेअर करत होते. योगायोग म्हणजे तिथे त्यांचा नवीन जो आला होता त्यांचा मित्र राहायला हर्ष, तो आणि जॉय दोघांचा वाढदिवस 3 मेला एकाच दिवशी घेत होता. खूप मजा वाटली आम्हाला. आणि फ्लॅट बघी बॅचलर्सची मेसच होती. पण तुम्ही खाली उतरलात तर गॅलरी खाली फक्त रस्ता, मग पाम ट्रीज, मग बीच आणि समुद्र. सक्क 200 फुटावर समुद्र. म्हणजे अगदी मरीन ड्राईव्ह किंवा वरी सी फेस वर राहिल्यासारखं होतं. आम्हाला खूप बरं वाटलं की आम्ही अशा ठिकाणी नाही राहू शकलो, पण आमचे चिरंजीव वगैरे तिकडे राहिले बरं का. मग तिथून बाहेर पडल्यावरती ट्रॅम, बस आणि रेल्वे या सगळीकडे चालणारी मायकीची कुपन्स घेतली होती, $6 ऑस्ट्रेलियन वाली. ती जॉयने आमच्या सर्वांसाठी घेतली होती. म्हणजे शहरात प्रवास करताना तुम्हाला बसनी, ट्रॅमनी, रेल्वेनी कशाने प्रवास करत असेल तर ते कार्ड वापरता येईल. मग आम्ही ट्रॅम पकडली आणि यारा नदीच्या किनाऱ्यावर असलेली सर्वात उंच इमारत होती युरेका स्कायडेक 88 ती बघायला गेलो. 88व्या मजल्यावरती आम्ही पोहोचलो. तिथून तोपर्यंत थोडासा काळोख पडला होता आणि निऑन लाईट्स मुळे सगळं मेलबर्न नुसतं चमचमत भारत बरोबर. नदीच्या किनाऱ्यावरती ज्या ज्या देशाचे रहिवासी मेलबर्नला येतात आणि काम करतात त्या सर्व देशांचे मोठे बोर्ड होते. चीन आणि भारत या दोघांचे बोर्ड खूपच मोठे होते. देशी धाबा नावाच्या भारतीय हॉटेलात आम्ही गेलो, जेवलो. हॉटेल वाटेमध्ये ना TGIF नावाचा जॉईंट होता, थँक्स गॉड इट्स फ्रायडे. त्या जॉईंट मध्ये बराच काळ जॉयने पार्ट टाइम काम केलं. परदेशी शिकताना मुलांना खूप कष्ट करावे लागतात हे आम्हाला जाणीव झाली. मग त्याने आम्हाला हॉटेलवर सोडलं आणि कार घेऊन घरी. मंगळवार तर फोटो गोल्ड माइन. हे गोल्ड माइन बलाराटच्या तिथला हा फोटो, गोल्ड माइन टूरचा फोटो. ही सोन्याची स्लॅब ओतली आहे त्यांनी, वितळवून, सोनं वितळवून केलेली स्लॅब नंतर कापडात गुंडाळून बाहेर दाखवली आम्हाला. पूर्ण व्हिडिओ शूटिंग बघितलं आम्ही. ओके. हा बँड दाखवलाय त्यावेळी, म्हणजे 1850 साली अशा प्रकारचे बँड, बेकरी वगैरे असं त्या टाउन मध्ये होतं. मेकॅनिक इन्स्टिट्यूट आणि फ्री लायब्ररी तिथले आमचे फोटो. हा 4 पोनी लावलेली ही घोडागाडी त्यांची. स्टॉप. मंगळवार 16 डिसेंबर. हा दिवस आधीच आम्ही मॉल आणि खरेदीसाठी म्हणून निश्चित केला. ब्रेकफास्ट करून आम्ही DFO म्हणजे डायरेक्ट फॅक्टरी आउटलेट बघायला गेलो. गारमेंट्स, चप्पल, बूट, दागिने, कॉस्मेटिक्स, घड्याळ, खेळणी, जवळजवळ 30-40 वेगवेगळ्या कंपन्यांची दुकानं होती. पण तिथे आम्हाला फारसं काही पसंत नाही पडलं. बऱ्याचशा गोष्टी खूप
मग 1-1.5 तास आम्ही फिरून सगळं बघितलं आणि मेलबोर्न सेंट्रल मॉल मध्ये गेलो. तिथे एक जुनं वर्कशॉप होतं, ते एका बाजूला तसंच ठेवून त्यांनी सगळ्या बाजूने मॉल बांधलं. हा, प्रवेश केल्यावर एक मोठं घड्याळ लागतं. त्या घड्याळाची गंमत काय, तर दर तासाला त्याची काच सरकते आणि त्यातून 3-4 पक्षी चिवचिवाट करत बाहेर येतात आणि परत आत जातात. घड्याळाच्या जवळच फॉसिलचं वॉचचं दुकान आहे. तिथे एक घड्याळ जॉयला आवडलं, 178 IUD. अरे वा, कॉन्व्होकेशन साठी त्याला द्यायची एक फार छान भेट आम्हाला मिळाली, ती गिफ्ट दिली आम्ही त्याला. नंतर बाजूला क्यूबी मॉल आहे, तिथे मॅडमॅक्स नावाचं मेक्सिकन जॉईंट होता. आता आपण आपल्याकडे नियमित सगळीकडे मिळतात, पण त्यावेळी टॅको आणि नाचोज याची चव पहिल्यांदा आम्ही तिथे टाकली. त्याच हॉटेलमध्ये बिअरच्या बाटल्यांचे एक मस्त झुंबर लावलं होतं आणि बाजूला डोसा रोल्स आणि डेथ बाय चॉकलेट्स नावाचं आईस्क्रीमही मिळत होतं. त्या सगळ्याचा स्वाद घेत आम्ही पुढे गेलो. मग वुलवर्थ आणि बिग डब्ल्यू नावात ही मोठी दुकानं होती मॉलची, तिथून आम्ही बरीच चॉकलेट्स आणि गोळ्या वगैरे खरेदी केली आणि विक्टोरिया हॉटेलवर परतलो, थोडासा आराम केला. नंतर जॉयने आम्हाला तिथल्या केम्बरवेल भागातील एकमेव साईबाबा मंदिराकडे नेलं. वा, आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा 6:30 वाजले होते आणि नुकत्याच आरत्या सुरू झाल्या होत्या, त्यामुळे आम्ही आरत्या केल्या. एका वेगळ्याच वातावरणात गेलो. तिथल्या गुरुजींचा त्या दिवशी वाढदिवस होता म्हणून इडली सांबारचा प्रसाद होता बरं का. सर्व देवांच्या तिथे मूर्ती आहेत म्हणून जॉय तिथे बरेचदा जात असतो, हे ऐकून आम्हालाही बरं वाटतं. तिथून आम्ही, आमचे मित्र आहेत त्यांची मुलगी नेहा तिथे राहते, तिचे आई बाबा आले होते म्हणून तिच्या कोवर मधील घर बघायला म्हणून आम्ही. घर फारच छान होतं. पुढे मागे अंगण, मागच्या बाजूला घराला लागून दरी, म्हणजे जवळजवळ खंडाळासारखं लोकेशन होतं. गिरीश, नेहा, तिचे आई बाबा, मिहीर आणि आम्ही 5 जण सगळ्यांनी बिअरचे घोट घोट घेत गप्पा मारल्या. हा, आणि घरची गरमागरम कांद्याची आणि बटाट्याची भजी खाल्ली बरं का. चपाती, दाल फ्राय आणि गाजर हलवा, असा मस्त प्रोग्राम झाला. एवढ्यात रिमझिम झिमझिम झिमझिम पाऊस पडू लागला आणि वारा घोंगावू लागला. तेव्हा तुमच्या लक्षात आलं की अरे 10 वाजत आले. मग उशीर होऊ नये म्हणून आम्ही निघालो. आम्हाला हॉटेलवर सोडून जॉय त्याच्या घरी गेलो. बुधवार 17 डिसेंबर. हा जॉय, हा सर, फोटो. हा, हा, हे ते मॅजिक घड्याळ ज्याच्यातून चिवचिवाट करणारे पक्षी येतात, त्याच्या खाली बसून थोडस मेडिटेशन केलं. हा, कोरोना बिअरच्या बॉटल पासून केलेलं हे झुंबर. या फॉसिलच्या शॉप मधून आम्ही जॉयसाठी घड्याळ घेतलं. हे ते साईबाबा मंदिर आणि बाजूला त्याच्या बरेच वेगवेगळ्या देवाच्या मूर्ती पण आहेत. हा, नेहाच्या घरचा आमचा ग्रुप फोटो. स्टॉप. बुधवार 17 डिसेंबर म्हणजे जॉयचा डी डे होता, कॉन्व्होकेशन डे, पदवीदान समारंभ. स्वांटन स्ट्रीटवर नुसती धमाल उडाली होती. प्रत्येक मुलाची आई त्याचा रोब, त्याची कॅप, त्याचा पोशाख सारखा करण्यात गुंतली होती. अगदी सणासुदीसारखं वातावरण. बोवेन स्ट्रीट वरून निघालेली बँड निघाला होता. बिगुल, ड्रम वगैरे 15-20 जणांचा बँड.
आमच्या जवळपास आल्यावर मी आणि सनी नुसते कॅमेरा घेऊन वेड्यासारखे पळत फोटो काढत. जॉय, मिहीर, चाद, अभिषेक त्यांचे जमेल तसे फोटो आम्ही काढले. मग फेडरेशन स्क्वेअर नावाचं तिथे कॉर्नर आहे, तिथे सगळी परेड संपली. स्क्रीन आणि स्टेज तिथे बांधलेलं होतं, तिथे छोटेखानी भाषणं झाली. मग मेलबोर्नचे मेयर श्री रॉबर्ट डॉयल यांच्याबरोबर जॉयचा एक फोटो काढला. मग जॉयच्या मित्रांसाठी आम्ही आणलेली गिफ्ट होती ती त्यांना दिली आणि फोटो काढले. जुई आणि राधिका विंडो शॉपिंग साठी गेले आणि आम्ही MCG म्हणजे मेलबोर्न क्रिकेट क्लब कडे वळलो. मटेत ऑस्ट्रेलियन ओपन साठी आलेले खेळाडू होते, ते सराव करीत होते, तेही बघितले. आणि MCGच्या प्रवेशद्वारापाशी डेनिस लिली आणि शेन वॉनचे मोठे पुतळे होते, फारच छान. मग $3 तिकीट काढून आम्ही आतमध्ये गेलो. तिथे वर्ल्ड कप सुरू होणार होता म्हणून त्याचा टायमर बॉल लावला होता. तिथे मला फोटो काढायचा होता, तेवढ्यात एक आजोबा कुठून आले आणि म्हणाले मी काढतो, आणि त्यांनी फोटो काढला. त्यांचा फोटो काढायचा राहूनच. मग टूर गाईडने आम्हाला बरेच आतमध्ये नेऊन सगळी सफर केली, पण आम्हाला मात्र तिथे सचिन आणि बॅडमनच्या फोटोमध्येच खूप म्हणजे तो बघावासा वाटला. ब्रॅडमनच्या स्टॅच्यू जवळ पण आम्ही फोटो काढले. नंतर तिथे हॉट आणि कोल्ड टब फुट टब बाथ होते. ते त्यांनी आम्हाला सांगितलं की दिवसभर क्रिकेट खेळल्यानंतर अंग वगैरे मोडून येतं, हातपाय दुखतात, तेव्हा मग क्रिकेटर्स इथे येऊन अर्धा मिनिट गरम पाण्यात, अर्धा मिनिट गार पाण्यात पाय बुडवून त्याच्यातून पेन रिलीफ मिळवण्याचा प्रयत्न करतात. थकवा निश्चित जातो असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही बॉक्सर डेच्या टेस्टसाठी असलेली 2 पिच आणि प्रॅक्टिस साठीची 5 पिच वगैरे होती ती बघितली. पॉल शिहान हा MCGचा त्यावेळी प्रेसिडेंट होता. लॉरी आणि सिम्पसन यांच्यानंतर 3 नंबरवर हा लेफ्ट हँडर बॅटिंगला यायचा मला आठवतं. $110 भरून तुम्ही ही MCGची मेंबरशिप घेऊ शकता. हा, पण नंबर कधी तर 21 वर्षांनी लागतो. MCG क्रिकेटसाठी असं म्हणतात, पण फंड पुरे परत नाहीत, म्हणून क्रिकेटचा सीझन संपला की जवळजवळ 7-8 महिने तिथे फुटबॉल चालतो फंड जमा करण्यासाठी. ऍशेस, रेड चेरी आणि आपल्या रणजित सिंगजींचेही पोर्ट्रेट सुंदर होते. एवढं सगळं बघून आम्ही बाहेर पडतो, तोच जुईचा फोन आला आणि आम्ही QV मॉलकडे गेलो. हानायची नावाच्या रेस्टॉरंट, जपानी रेस्टॉरंट मध्ये आम्ही गेलो आणि तिथे काय वेगळे जे चिकनचे पदार्थ होते ते घेतले. त्यांनी हॉटेलवर विश्रांती घेत होता म्हणून त्याच्यासाठी बांधून दिले. गडबडीत कॅमेरा टेबलवरच विसरलो. सुदैवाने पार्सल घेताना हॉटेलच्या स्टाफचा माणूस आला आणि म्हणाला, सर तुमचा कॅमेरा. एक सुखद धक्का होता. आम्ही हे काहीपर्यंत अधिकारी जुईने मॅडमॅक्स मध्ये नाचोचा स्वाद घेतला होता. मग थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही संध्याकाळच्या एतिहाद स्टेडियमवर असलेल्या प्रोग्रामला जायच्या तयारीला. मी आणि सनीने ब्लेझर घातला, तर जॉयने ग्रे सूट घातला. राधिका आणि जुईने ठेवणीच्या सिल्कच्या साड्या नेसल्या. आम्ही ट्रॅमने स्टेडियम जवळ उतरलो आणि रस्ता रोब आणि कॅप वाल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी नुसता भरून गेला होता. सगळ्यांचे आई वडील मुलांना घेऊन आत शिरत. बीच जवळ आम्ही स्मृती रावला भेटली. एखाद्या मोठ्या बहिणीप्रमाणे तिने जॉयला TGIF आणि इतर ठिकाणी जॉब मिळवण्यास मदत केली. इतिहादच्या स्टेडियमवर जवळजवळ 25,000 पाहुणे आणि 650 विद्यार्थ्यांची बसण्याची सोय केलेली होती. A पासून N प्रो पर्यंत 14 झोन बनवले.
मध्यभागी स्टेज होतं आणि आवाज नाही येत. हॅलो बोला बोला, तुम्ही चालू ठेवा, हॅलो चालू ठेवा तुम्ही. प्रथम वाद्यवृंदाने अजून आवाज नाही येत. हे आरतीताई मध्ये डिस्टर्ब करू नका. हा, तुम्ही चालू ठेवा. प्रथम वाद्यवृंदाने गाणी म्युझिक वाजवले आणि मग शपथ ग्रहण समारंभ सुरू झाला. आधी PhD, मग मास्टर्स आणि त्यानंतर बाकीच्या शपथ ग्रहण घेतले. 7:45 पासून 9:45 पर्यंत हा प्रोग्राम अतिशय शिस्तबद्ध. मग जॉय व त्याच्या मित्रमंडळींबरोबर आम्ही फोटो काढले आणि सगळेजण आपापल्या घरी जायला निघाले. रेड पेपर नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो. तिथे पंजाबी टाईपचं फूड, दाल फ्राय, फ्राईड राईस, सॅलड वगैरे असं खाऊन आम्ही एन्जॉय केलं. याच रेस्टॉरंटमध्ये जॉय जवळजवळ 4 महिने सर्व्हिस करत. डिनर संपताच स्वतः मालकीणबाईंनी येऊन जॉयचे अभिनंदन केले आणि मग आम्ही आमच्या हॉटेल रूमवर परत. फोटो. हा, सुहास. जो बँड म्हटलं होतं तो त्या स्ट्रीट वरून मुलांना कौतुकास्पद म्हणून हे नेणारा बँड जो आहे, ड्रम ट्रम्पेट वगैरे वाजवत 15-16 लोकांचा, हा पूर्ण परेड करत होता. त्याच्या मागोमाग सगळे स्टुडंट होते. ही रस्त्याच्या मधून चालत असताना ही गर्दी दिसते. सगळी मुलं, जवळजवळ 600-650 मुलं चालत होती, कॅप रोब वगैरे घालून. हा, ते विक्टरी दाखवणारा जॉय या बाजूला आहे, साध आणि इतर मित्र. हा मी, जॉय आणि मिसेस सनी व जॉय यांचा एक फोटो. हे मेलबर्नचे मेयर रॉबर्ट डॉयल यांच्या बरोबर जॉयचा फोटो. MCG मध्ये जे घड्याळ लावलं होतं त्या टायमर घड्याळाबरोबर वर्ल्ड कपच्या फोटो. ब्रॅडमनच्या स्टॅच्यू बरोबर मी आणि सनी. सचिन व ब्रॅडमन यांचा फोटो आणि पोस्टर. हे MCG चे ग्राउंड, 2 पिचेस जी आहेत त्यावेळी बनवलेली होती, जी कसोटीची. श्रुती राव बरोबर. श्रुती राव डाव्या बाजूला कोपऱ्यावर, त्याच्याबरोबर आमच्या सर्वांचा फोटो. तिने जॉयला खूप मदत केली. इतिहाड स्टेडियम, प्रचंड स्टेडियम आहे, वानखेडे स्टेडियम सर. तिथे आतली ही अरेंजमेंट, 14 वेगळ्या झोन मध्ये सगळे प्रेक्षक बसले होते आणि सेंटरला स्टेज होतं आणि स्क्रीन होतं. हा, बस. हा, सुहास. गुरुवार 18 डिसेंबर प्रथम ब्रेकफास्टसाठी जॉय आला आणि आम्हाला त्याची कंपनी मिळाली, यातच खूप आनंद झाला. मग आम्ही सिटी सर्कल ट्रॅम नंबर 35 या बसमध्ये चढलो. टुरिझम वाढवण्यासाठी ती फ्री सर्व्हिस 12 महिने सुरू असते. मेलबोर्न सेंट्रल रेल्वे स्टेशन, स्टेट लायब्ररी ही आपल्या फोर्ट मधील सेंट्रल लायब्ररी सारखी आहे. पार्लमेंट हाऊस, ओल्ड ट्रेजरी बिल्डिंग, म्युझियम, फेडरेशन स्क्वेअर, फ्लिंडर स्ट्रीट स्टेशन, विक्टोरिया पोलीस म्युझियम आणि डॉकलँड पार्क
व शेवटी वॉटरफ्रंट असा 35 मिनिटाचा प्रवास करून ही बस येते, म्हणून तिला 35 नंबरचं नाव. नंतर हार्बर टाउन शॉपिंग सेंटर मध्ये आम्ही पर्स, कॅप्स वगैरे घेतल्या. मेलबर्न स्टार या ऑब्झर्वेशन हिलचे काही फोटो काढले. पॅनकेक पार्लर मध्ये या प्रसिद्ध जॉईंटला आम्ही गेलो. तिथे तान्या रॉय या बंगाली मुलीने आमचे स्वागत केले. तिनेही जॉयला सुरुवातीच्या काळात जॉब शोधायला खूप मदत केली होती. त्या शॉपमध्ये पॅनकेक, मध, मार्शमेलो, रास्बेरी, कॉफी, आईस्क्रीम असा मेनू होता. मग जॉयने 16 स्कूप असलेलं एक मोठं आईस्क्रीमचं बाउल मागवलं आणि आम्ही ते चवीने खाल्लं. त्यावर चॉकलेट सिरप. खूपच मजा आली. त्यानंतर आम्ही चॉकलेट, छत्र्या वगैरे काही सामान खरेदी केलं आणि क्रेझी मिरर समोर पण आमचे फोटो काढले. डॅन मर्फी या प्रसिद्ध वाईन शॉप मधून सेंट डिलर नावाची स्पार्कलिंग वाईन घेतली सेलिब्रेशन साठी. आणि आमच्या हॉटेल समोरच्या ओपल शॉप मध्ये राधिकाने थोडं ओपल सेट घेतला आणि जुईने ओपलचं ब्रेसलेट. दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार होतो, म्हणून आम्हाला बाय करायला जॉयचा मित्र मीर आला. त्याचा वाढदिवस होता, तेव्हा आम्ही सरप्राईज म्हणून केक कापला आणि त्याला बर्थडे गिफ्ट दिलं. आणि त्याला मग आपल्या बहिणीकडे कोबाटला निघायचं होतं, म्हणून तो लवकर निघाला. मग डिनरसाठी आम्ही चिली इंडिया या डोसा जॉईंटला जायचं ठरवलं. निघण्यापूर्वी आम्ही जॉयला स्पार्कलिंग वाईनचं पॉप करायला दिली, चिअर्स केलं आणि डिनरला गेलो. साधा डोसा, चिली डोसा, अनियन डोसा, बटर डोसा आणि मसाला डोसा असे 5 प्रकार मागवले आणि ते शेअर केले. चटणी, सांबार बाकी एकदम उत्कृष्ट होते. अगदी ऑथेंटिक साऊथची टेस्ट होती. परतल्यावर सगळ्या बॅग्स पॅक केल्या. तोपर्यंत 12:30 वाजले. पस्तीस नंबर ही ती 35 नंबरची बस जी फ्री टूर सगळ्यांना टुरिस्टसाठी आहे. अगं हॉर्न पण ऐकायला आला. स्प्लेंडर स्ट्रीट स्टेशन आहे. आपल्या चर्चगेट स्टेशन स्टाईलचं आहे थोडस. तान्या रॉय बरोबर आम्ही एन्जॉय करताना लंच. ओपेल गॅलरी जिथून काही वस्तू घेतल्या आणि हा जॉयचा मित्र मीर त्याला बर्थडे गिफ्ट देताना. बस. शेवटचा दिवस 19 डिसेंबर. आम्ही ब्रेकफास्ट करून सन बसने एअरपोर्टला पोहोचलो 9:45. बॅगेज आणि बोर्डिंग पास साठी प्रचंड मोठे क्यू होते. जॉय थोडा वेळ थांबला, पण मग आमचे सर्वांचे डोळे थोडे पाणावलेले होते. ते बघून कदाचित तो लवकर निघाला. माझ्याही मनात आलं की उज्ज्वल भविष्याचा विचार करून कधी कधी आपल्याला मुलांना खूप दूर ठेवावं लागतं नाही लगा. आमचे बोर्डिंग पास, सिक्युरिटी चेक, इमिग्रेशन वगैरे सगळं झालं. शॉपिंग बिलचे टॅक्स रिटर्न फॉर्मही भरले. तेवढ्यात जॉयचा फोन आला. आम्ही त्याला ऑल वेल कळवलं. गेटच्या आधी सनीने मिनी चिवास रिगल घेतली. मी जुईसाठी चॅनल 5 घेतली आणि ॲल्युअर होम एवढी घेतलं. नंतर आठवण अशी आहे की 1977 साली डॉक्टर एन.डी. मुकाशी, नरेंद्र मुकाशींकडे यांनी एकदा चॅनल 5 लावलं होतं. त्याचा सुगंध वेगळा होता. त्यांना त्यांच्या भावानी ते प्रेझेंट दिलं होतं. 37 वर्षानंतर ते परफून घ्यायचा योग आला होता. मग आम्ही क्वांटासच्या आमच्या सीटवर स्थानापन्न झालो. सिंगापूरला पोहोचेपर्यंत आम्ही त्यांचा पाहुणचार सगळा घेतला आणि स्ट्रॉबेरी मिल्क बार नावाचा एक वेगळा प्रकार तिथे टेस्ट केला. कोक आणि स्ट्रॉबेरी मिल्क. मग फ्लाईट मध्ये आम्ही सनीसाठी पोलराइड गॉगल्स घेतले.
आणि जुईसाठी मेबिलिन क्यूब 9 लिपस्टिकची एक भेटवस्तू आहे. आमच्या मागच्या सीटवर एक चिनी जोडपं होतं बरं का. त्यांचा 2 वर्षाचा मुलगा खूपच गोड होता. मध्ये हसत होता, ओरडत होता, उड्या मारत होता, आम्हाला हे 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 करून हाका मारत होता. किती निरागस. चीन भारतचा बॉर्डर इश्यू संपलेच जमानात तरी. मग सिंगापूर एअरपोर्टवर आम्ही आलो आणि जेट एअरवेजची फ्लाईट पकडून फिरण्यापूर्वी फ्री फूड मसाज होता तो घेतला. डिनर बरोबर टायगर बियर होती ती प्या आणि रात्री 10:15 आम्ही मुंबई एअरपोर्टवर उतरलो. बाकी सर्व काही पटापट झालं, पण लगेच मिळायला मात्र जवळजवळ 1.5 तास. 12:30 आम्ही टर्मिनल 2 मधून बाहेर पडलो तेव्हा आमच्यासाठी तवेरा व्हॅन आली होती. आम्ही दोघीला राधिकाला एजन्सीला ड्रॉप करून आमच्या गुरुकृपाच्या घरी पोहोचलो तेव्हा जवळजवळ 1:30 वाजला. कामगारांच्या देशाची स्वप्नवत टूर होती ती संपली होती. आम्ही घरी पोहोचलो, पण 10,000 किलोमीटरवर आमचा जीव अडकला होता जॉय मध्ये. धन्यवाद. अपर्णाताई. हा अपर्णा. जवळजवळ 1.25 तासापेक्षा जास्त आपण कांगारूच्या देशामध्ये सफर स्वारजींच्या तोंडातून आपण ऐकत होतो. त्यांनी सांगितलेली 4 डिसेंबर ते 19 डिसेंबर म्हणजे जवळजवळ 15 दिवस हे ऑस्ट्रेलियाची त्यांची ट्रिप होती. आणि ही त्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मुलाच्या जॉयच्या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने ही त्यांची ट्रिप झाली. आणि प्रसिद्ध स्थळ, त्याचे सौंदर्य ठिकाणं, खाण्याची रेलचेल, पदार्थांची नावे तुम्ही तपशीलवार सांगितली. कांगारूचे केलेले लाड, खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर सारखी तिथेही ठिकाणं आहेत. तिथेही तुम्हाला भारतासारखी आठवण आली. आणि अशा खंडाळा वगैरे सारखी तिकडची ती काही ठिकाणं तुम्हाला वाटली. 3 सिस्टर्स कोपल हा ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध स्टोन, याचाही तुम्ही उल्लेख केला. बनारसी पान खाऊन तुम्ही खुश झाला, ते तुमच्या चेहऱ्यावर दिसत होतं. इंडिया गेट मधील भारतीय चविष्ट जेवण, अर्धांगिनींनी जुईने घेतलेला $400 सेट, याचा फोटोही तुम्ही आम्हाला दाखवला. आणि तुमच्या फोटोची आवड इथेही लक्षात आली की किती बारीक सारीक गोष्टींचे फोटो तुम्ही काढलेले आहेत. फ्रोझन कोक, पक्ष्यांची होणारी कत्तल, त्याविषयी त्यांची ती विशेष जागरूकता, तिथेही तुम्हाला भारतीय पदार्थ खायला मिळाले. सी वर्ल्ड नंतर डॉल्फिनचा शो, मोनोरोल राईन वगैरे, तुम्ही या सगळ्या गोष्टींची आम्हाला खूप छान माहिती सांगितली. आणि जिकडे वेळेचं कडक बंधन आहे आणि ते पाळणं फार महत्वाचं आहे, हेही तुम्ही अधोरेखित केलं. तंदुरीचे मस्तपैकी आवडते जेवण, तेथे वडाच्या झाडासारखी मोठमोठी वृक्ष, म्हणजे तिथे गेला तरी सुद्धा भारतासारखं साम्य असलेले ठिकाणांचं वर्णनही तुम्ही आम्हाला सांगितलं. बटरफ्लाय सेंच्युरी, स्काय रेल, कुरांडा स्टेशन, क्रिकेटवीरांशी झालेल्या तुमच्या गप्पा, आणि ऑस्ट्रेलिया तुम्हाला भारी पडणार हे म्हणतात. दुखावलेलं तुमचं मन किंवा स्वाभिमान म्हणूया. आणि तिथेही वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही पत्ते नेले होते आणि बदाम साठ आणि ढबू सुद्धा तुम्ही तिथे खेळलात. सुखद घटना म्हणजे मुंबईतला मुलगा तिथे तुम्हाला एक भेटला आणि त्यांनी काढलेले तुमचे फोटो. आणि तिकडचं वैशिष्ट्य तुम्ही आम्हाला सांगितलं की हॉर्न वाजवत नाहीत, लेन क्रॉस करत नाहीत आणि ओव्हरटेक ही करत नाहीत. ही महत्वाच्या गोष्टी तुम्ही अधोरेखित केल्यात. ऑस्ट्रेलियन लोक पर्यटकांना पटवण्यामध्ये पटाईत आहेत, हेही तुमच्या लक्षात आले. आणि तिकडचं बंदर रहाट 1850चा सोन्याचा साठा सापडला. सोन्याच्या खाणीतून तुम्ही सोन्याचे दगड आणलेत. 88 मजल्यावरून पाहिलेलं मेलबोर्न,
गोल्ड जॉयला आवडलेलं घड्याळ तुम्ही घेऊन त्याला ते गिफ्ट दिलं आणि ते तुमच्या चेहऱ्यावर त्याचं समाधान हे आम्हाला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर पदवीदान समारंभाचं जे तुम्ही वर्णन केलं की तो एक उत्सवच होता आणि मेलबॉर्नचं क्रिकेट MCCच्या मैदान बघितलेल्याचा आनंद तुम्ही सांगताना तो आम्हालाही होत होता. आणि जवळजवळ पदवीदान समारंभ 7:45 पासून 9:45 पर्यंत चाललेल्या पदवीदान समारंभाचं त्या उत्सवाचं वर्णन तुम्ही इतकं यथोचित केलं की आम्हाला वाटलं की आम्ही सुद्धा त्या समारंभाला तिथं उपस्थित आहोत तसं. आणि तुमच्या या वर्णनातून प्रवासातून आम्हालाही तुम्ही छान अशी ऑस्ट्रेलियाची सफर घडवून आणलीत. आणि तुमचं म्हणजे निरीक्षण त्या वेळेला त्या गोष्टी टिपणं लिहून ठेवणं आणि वैशिष्ट्य म्हणजे कुठे काय खाल्लं हे सुद्धा तुम्ही तुमच्या लक्षात आहे. आणि त्या वेळेला जे तुम्ही लिहून ठेवलं ते खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आळस तुमचा कुठेही तुम्हाला तिथे बघायला आम्हाला मिळाला नाही, कारण प्रत्येक ठिकाणचं तुमचं वर्णन काय खाल्लं, किती खाल्लं, कसं खाल्लं याचं सुद्धा खरंच तुमच्या स्मरणशक्तीला आणि तुमच्या कष्टाळूपणाला म्हणेन मी, कारण त्या वेळेला ते तुम्ही लिहून ठेवलं त्याच्यामुळे आज ही सुंदर अशी सफर आम्हाला तुम्ही घडवलीत. मी तुमच्याविषयी एवढेच म्हणेन, आत्मपरीक्षणाची क्षमता, जागरूक ठेवण्याची संवेदनशीलता आणि व्यवस्थांची समकालीन वास्तवाची सांगड घालण्याची लवचिकता तुमच्याजवळ आहे. तुमच्या हृदयात स्मृतीचं अमूल्य भांडार आहे. विद्वत्ता आणि पांडित्य हे भरजरी पोशाख तुम्ही अंगावर चढवले आहेत. अनुभूती तुम्हाला तुमच्या आयुष्यानेच दिलेली आहे. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात. प्रवासातील अनुभव, तेथे वेचलेले प्रत्येक क्षण, रसभरीत वर्णन ऐकून आम्ही थक्क झालो. आमची संध्याकाळ अविस्मरणीय केली. पालकपण आणि शिक्षकपण व्रताच्या साधनेने जपणाऱ्या सुहास पंडित यांना मी विनम्र अभिवादन करते आणि सर्वांना प्रेम, प्रार्थना आणि कृतज्ञतापूर्वक नमस्कार. धन्यवाद.